आजकाल स्पाईनचे आजार किंवा मणक्याचे आजार अतिशय कॉमन झालेले असताना त्रिशूर गावामध्ये त्यांची 8वी पिढी आज मणक्याच्या विकारावरती काम करते. रोजचे एक साधारण 800 ते 1000 पेशंट बघतात रोज. रोज. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की स्पाईन का? त्या काळात रात्री मी 2-2, 3-3 वाजेपर्यंत फेसबुकला स्पाईन डिसऑर्डर अँड विदाउट ऑपरेशन असं मी सर्च करायचो. कुठले आजार जास्त पर्सेंटेजमध्ये असतात किंवा तुमच्याकडे आलेल्या काही केसेसमध्ये की सर्वात जास्त कॉमन हे आजार आजच्या लोकांमध्ये आढळतात? गादी ही अजून बाहेर पडली, गादी ॲन्युलस फायबरच्या बाहेर आली तर रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. थोडक्यात अॅनाटॉमी जर आपल्या प्रेक्षकांसाठी समजावून सांगितलीत ना, पहिला मणका, दुसरा मणका, तिसऱ्या मणक्यापासून ते 7व्या मणक्यापर्यंत 30 डिग्रीचा कव असतो. एका सेकंदात 3 मुवमेंट जर केल्या तरच गादी बाहेर येते. फ्रिक्वेंटली स्पाझम येतो, त्यांना हे त्रासच व्हायला लागतात. तुम्हाला काय वाटतं त्याची कारणं की आज हे जे प्रमाण वाढलेले बॅक पेनचं? तुम्ही 25 म्हणताय, माझ्याकडे काल 4 वर्षाची मुलगी आहे. एखादा इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघून खूप त्यांना उत्साह येतो की आता आपण हे पण उचलू शकतोय आणि त्यातनं त्यांना डेडलिफ्ट मारताना बऱ्याच वेळा कमरेतली गादी ही बाहेर पडते. तर सगळ्या डॉक्टरांना पहिला प्रश्न होता की हे बरं कसं होणार आहे. अशा प्रॉब्लेम्समध्ये तुम्ही विदाउट ऑपरेशन हे कसं म्हणजे ठीक करता का? तर आपण रिअलाइन द सगळे स्ट्रक्चर करतोय. एक लक्षात घ्या, आपण सगळे मसल रिअलाइन करतोय, सगळे बोन रिअलाइन करतोय, सगळे मसल रिअलाइन करतोय. त्याच्यामुळे सक्सेस रेट हा जास्त आहे. सगळ्यात पहिली तपासणी आहे की डॉक्टर तुम्हाला कशा प्रकारे तपासतोय. नमस्कार सर. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्राला सर्वार्थाने समृद्ध करण्याचा वसा बाळगणाऱ्या अवलिया लोकांचा हा मंच आहे, हा राजमंच आहे. संवादातून उत्थान हे आपल्या या राजमंचाचं ब्रीदवाक्य आहे. आम्ही याचमुळे महाराष्ट्रातील विविध मान्यवर मंडळींना या मंचावरती बोलवतो आणि महाराष्ट्राच्या मनातले आणि आमच्या मनातले प्रश्न त्यांना विचारतो आणि त्याची उत्तरं याच मंचाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर ठेवतो आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये थोडासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आज आपल्यासमोर डॉक्टर विराज भंडारी सर बसलेले आहेत. त्यांना एक स्पाईन डॉक्टर म्हणून ओळखलं जातं. आजकाल स्पाईनचे आजार किंवा मणक्याचे आजार अतिशय कॉमन झालेले असताना, त्याचे ऑपरेटिव्ह प्रोसेसेस अतिशय महागड्या असताना आणि त्याचा सक्सेस रेशो अतिशय कमी असताना एक असे डॉक्टर जे मणक्याच्या बऱ्याचशा आजारांना विदाऊट ऑपरेशन ट्रीट करतात आणि कित्येक फॅमिलीज, कित्येक लोकांच्या तोंडावरती हसू आणतात, हे आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि तो टॉपिक, तो विषय अत्यंत कॉमन आहे आणि त्यात ही वेगळी एक्सपर्टीज मला अत्यंत भावली. म्हणून आपण आज आपल्या मंचावरती, राजमंचावरती डॉक्टर विराज भंडारे सर यांना आमंत्रित केलेले. सर, तुमचा परिचय मला द्यायचा आहे, परंतु तुमचा परिचय आणि तुमचा बायोडाटा फार मोठा आहे. मला असं वाटतं की तो मी वाचता वाचता मला असं वाटलं की मी तो तेवढा सांगू शकणार नाही, पण आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही तुमचा परिचय थोडक्यात सांगा, म्हणजे आपण आपल्या चर्चेकडे वळू शकतो. नमस्कार सर्व प्रेक्षकांना. आणि सर, तुम्हालाही खूप खूप धन्यवाद की मला स्पाईन याविषयी माझी मतं आणि माझं आजपर्यंतचं 19 वर्षाचं करिअर लोकांपुढे मांडता येईल. माझं BMS झालं. BMS झाल्यानंतर मी MD रसशास्त्र भैषज्य कल्पना म्हणजे आयुर्वेदिक मेडिसिनमध्ये मी MD केलं आणि त्याच्यानंतर खरा माझा प्रवास प्रॅक्टिसला चालू झाला. मी आयुर्वेदिक प्रॅक्टिस करण्यासाठी वैद्य जमाल अग्नेनी सरांकडे जात होतो 2004 मध्ये. त्यानंतर बऱ्याच वैद्यांकडे मी कामं केली. 30 ते 35 वैद्यांकडे वेगवेगळ्या नाडी शिकलो आणि नाडी शिकत असताना पुढे रसशास्त्राची प्रॅक्टिस, पंचकर्माची प्रॅक्टिस, त्याचबरोबर काढे, चूर्ण, अवलेह असं वेगवेगळं एकत्र प्रॅक्टिस, एक सिंगल ड्रग प्रॅक्टिस, अशी वेगवेगळ्या खूप लोकांकडे गेलो, शिकलो आणि त्यानंतर कळालं की सुपर स्पेशलायझेशन केल्याशिवाय गत्यंतर नाहीये. आणि मग विषय निवडायत असताना बरेच विषय मी स्किन डिसऑर्डर, किडनीज, डायबिटीज आता बराच वाढत चाललाय, तर डायबिटीजमध्ये आपल्याला काय करता येईल. परंतु मी केरळमध्ये गेलो असताना हाडवैद्य परंपरा मी बघितल्या आणि त्यांच्याकडे मी 3 महिने राहिलो त्रिशूरमध्ये. आणि तिथे राहिल्यानंतर कळालं की त्रिशूर गावामध्ये त्यांची 8वी पिढी आज मणक्याच्या विकारावरती काम करते. रोजचे एक साधारण 800 ते 1000 पेशंट बघतात ते लोक रोज. रोज. मग मी तिथे गेल्यानंतर एक तर पहिली गोष्ट होती की लँग्वेज प्रॉब्लेम फार होता.
परंतु बऱ्याच गोष्टी मी त्यांच्या बघण्यातनं जे काही ते कर्म करतात जे काही ओढाओढी करतात जे काही मनके बसवतात त्यातनं मी बऱ्याच गोष्टी शिकलो. आणि त्यातलं एक मीडिएटर मला इंग्लिशमध्ये आणि हिंदीमध्ये ट्रान्सलेटर म्हणून माझ्यासाठी काम करायचा. मग हे मी सगळं तिथे 2-2.5 महिने राहिलो. पुण्यात आल्यानंतर मी विचार केला की असं आपल्याला काय करता येईल की जेणेकरून आपल्याला बऱ्याच लोकांचं ऑपरेशन हे वाचवता येईल. आणि त्या काळामध्ये माझ्याकडे बरेच पेशंट यायचे की ज्यांचे ऑपरेशन झालेत आणि त्या ऑपरेशनमुळे वर्स केसेस झाल्या. कुणाचा लघवीचा कंट्रोल गेलाय, कुणाचा संडासचा कंट्रोल, स्टूल कंट्रोल गेलेला आहे, कुणाचं फूड ड्रॉप झालेलं आहे आफ्टर ऑपरेटिव्ह. मग असं बघता त्याच्यामध्ये मला खूप काहीतरी करायची इच्छा निर्माण झाली. आणि त्यातनं मी पहिला कोर्स माझा चायनामध्ये शांघायमध्ये झाला, क्रायोप्रॅक्टर विथ हाऊ टू स्केल गॉन्स्टेड पॅरलल स्केलने एक्सरे कसे रीड करायचे याचा एक स्पेसिफिक कोर्स मी त्यासोबत केला. मग तिथनं कोर्सची ही सगळी स्पाईनसाठी मी वेगवेगळे देशामध्ये 30 ते 32 कोर्सेस माझे वेगवेगळ्या कंट्रीमध्ये झाले. आणि ते कोर्सेस मी काही दिल्लीमध्ये केले, काही बॉम्बेमध्ये केले, काही कोर्सेस चेन्नई, पोलंड, असं करत करत माझे मणक्याशी रिलेटेड विनो ऑपरेशन मॅन्युअल थेरपी जे आहेत ज्याच्यामध्ये क्रायोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, रॉल्फर, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, त्याचबरोबर रॉल्फ मुवमेंट, त्यानंतर व्हिसेरल मॅनिप्युलेशन, क्रेनिओसॅक्रल थेरपी, असे बरेच कोर्सेस मी केले की ज्याच्यामध्ये मसल बॅलन्स केले जातात, बोन बॅलन्स केले जातात, ऑर्गनचं मॅनिप्युलेशन केलं जातं. आज आपण बोनचं मॅनिप्युलेशन फेसबुकला ऐकतोय, परंतु प्रत्येक ऑर्गन रिअलाइन केला जातो. त्याचबरोबर नर्वस सिस्टीम रिअलाइन केली जाते, जसं सॅक्रल प्लेक्सस आहे, ब्रॅकियल प्लेक्सस आहे, लंबर प्लेक्सस आहे, त्याचं मॅनिप्युलेशन, स्पायनल कॉर्डचं मॅनिप्युलेशन केलं जातं. या सगळ्या गोष्टी मी शिकलो. आणि हे शिकत असताना मी एका वर्षी एक गोष्ट शिकायचो आणि त्याचे कमीत कमी 500 ते 800 पेशंट केल्यानंतर दुसरा कोर्स मी करायचो. कधीपासून करताय सर तुम्ही? मी साधारण 2008 पासून चालू केलं. BMS पासआउट माझं 2008 मध्ये, मी BMS झालं माझं 2009 साली. आणि 2009 पासून 2024 पर्यंत माझे कंटिन्युअस कोर्सेस आजही चालू आहेत. आजही तुम्ही शिकताय? आजही मी दर 6 महिन्यांनी बाहेर जाऊन शिकतो नवीन गोष्टी. त्याचे खूप डिटेल आहेत की खूप नवीन शिकण्यासारखं खूप काही बाहेर आहे, पण ते जर मिळालं आपल्याला तर त्यासारखा आनंद हा खूप वेगळा आहे. खूप जबरदस्त सर. मी जेव्हा तुमच्याशी बोललो, तुमचा मला मेसेज वगैरे आल्याच्या नंतर आपण जेव्हा बोललो त्याच्यानंतर माझ्या एक डोक्यात होतं की आपल्या मेडिकल फील्डमध्ये करण्यासारखं खूप आहे, बरीच अंग आहेत जिथे आपण काम करू शकतो आणि बरेच प्रॉब्लेम्स आहेत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की स्पाईन का? म्हणजे तुम्ही तुमचं करिअर करण्यासाठी किंवा लोकांना ठीक करण्यासाठी हाच ऑर्गन किंवा हा क्रायटेरिया, हे फील्ड का निवडलं स्पाईन? सर, ही देवकृपा असावी. कारण बेसिकली भगवंताने प्रत्येकाला त्याचं कर्म दिलेलं आहे आणि मी ते मानतो. कारण बेसिकली मी स्किन डिसऑर्डर, डायलिसिस किंवा किडनी डिसऑर्डर, सोरियासिस, त्याबरोबर स्पाईन, तर बेसिकली मला सगळ्या गोष्टी या स्पाईनशी रिलेटेड ऑटोमॅटिक मिळत गेल्या. आणि भगवंतानी तसे लोक इंडियात आणले की जे परत इंडियात परत कधी आले नाही. ते फक्त माझ्यासाठी आले. म्हणजे मी तुम्हाला हे का सांगतोय तर मी 2008-9 मध्ये रात्री फेसबुकला, त्या काळात फेसबुकचं खूप मोठं वारं होतं जसं आता इन्स्टाचं आहे, त्या काळात रात्री मी 2-2, 3-3 वाजेपर्यंत फेसबुकला स्पाईन डिसऑर्डर अँड विदाऊट ऑपरेशन असं मी सर्च करायचो. आणि प्रत्येक त्या माणसाला मेसेंजरला मेसेज करायचो की मला या गोष्टी शिकायच्या आहेत आणि मला या गोष्टीबद्दल नॉलेज हवंय. मग मी असे कमीत कमी 400-500 लोकांना मी मेसेज करायचो रात्री आणि बोलायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. ते पुस्तकं पाठवायचे. बऱ्याच लोकांनी मला जवळजवळ 700-800 पुस्तकं फॉरेनमधनं मला पाठवली गेली. मी त्याचं प्रिंट काढायचो, प्रिंट काढून ते वाचायचो आणि तशा प्रकारचे कोर्सेस इंडियात आणण्यासाठी प्रयत्न करायचो. मग तसे कोर्सेस ऑटोमॅटिक ते इंडियात येत गेले आणि एकच इच्छा होती की मला 100% बरं करायचं. ही माझी मनाची पहिली खंत होती. आणि विदाऊट ऑपरेशन. तर माझ्या मनात तो एकदम म्हणजे खूप गाढ माझा विश्वास होता की आपल्याला लोकांना 100% बरं करायचं. आणि खरंच त्यांच्यासाठी मी खूप प्रयत्न पण केले आणि त्या प्रयत्नामुळे मला हे सगळं वैभव ज्ञानाचं मिळालं. खूप छान. आता काय होतं, आपल्याला म्हटलं की पाठदुखी हा एक प्रकार असतो, पण आपण ज्याला स्पाईन म्हणतो मेडिकल लँग्वेज मध्ये, अगदी ब्रेन पासून ते आपल्या मणक्याच्या शेवटचं हाड, मंकी बोन, माकड हाडापर्यंत याला स्पाईन म्हणतो. आणि त्याच्याशी रिलेटेड असे आजार असतात. लेम लँग्वेज मध्ये सामान्य लोकांना
स्पाईनचा आजार किंवा हे लक्षात येणार नाही, तर त्याच्यात कुठले कुठले आजार असतात आणि कुठले आजार जास्त पर्सेंटेजमध्ये असतात, किंवा तुमच्याकडे आलेल्या काही केसेसमध्ये की सर्वात जास्त कॉमन हे आजार आजच्या लोकांमध्ये आढळतात, त्याच्याविषयी थोडं डिफरन्शिएशन केलं की लोकांना लक्षात येईल की काय काय आजार असतात. मग आपण एका एका आजारावरती बोलूया. टोटल मणक्यामध्ये 33 मणक्या आहेत. मणक्यांच्या मध्ये पाण्याची गादी, याला अॅन्युलस फायबर, आणि अॅन्युलस फायबरच्या मध्यभागी न्यूक्लियस पल्पस. न्यूक्लियस पल्पस म्हणजे मराठी भाषेत चकती. तर ही चकत्या, 2 चकत्या आतमध्ये असतात. एक चकती ही लुब्रिकेंट म्हणून काम करते, आणि एक चकती ही पाण्याची फक्त त्या लुब्रिकेंट भागाला मध्यभागी ठेवणं, जेणेकरून माणसाच्या सर्व हालचाली एकदम व्यवस्थित होतील, सुखकर होईल, त्यासाठी हे काम होते. पण ही चकती ज्यावेळेस घसरते, बाहेर येते, ती बाहेर येताना कधी काही पेशंटमध्ये मागच्या दिशेने बाहेर येते, काही पेशंटमध्ये पुढच्या दिशेने बाहेर येते. ज्याला मेडिकल लँग्वेजमध्ये रिट्रोलिस्थेसिस किंवा एंट्रोलिस्थेसिस म्हटलं जातं. बऱ्याच लोकांच्या MRI मध्ये हे शब्द लोकांना बघायला मिळतील. तर ती गादी जेव्हा घसरते, गादी घसरल्यानंतर ती 5 टप्प्यांमध्ये घसरते. पहिला टप्पा जो आहे तिथे पेशंटचा मनका पूर्ण लॉक होतो आणि पेशंटला रोबोटिक प्रमाणे, म्हणजे अक्षरशः काही लोक मला सांगतात की डॉक्टर माझी कंबर अचानक लचकली आणि लचकल्यानंतर मला हालचाल करता एकदम हालचाल पूर्ण बंद झाली, मला उठता येत नाही, बसता येत नाही, मी एका जागेवर कमीत कमी अर्धा ते 2 तास तसंच पडून राहिलो. हा पहिला टप्पा लॉक होणं, मस्क्युलर स्पाझम याला म्हणतात. त्या काळामध्ये पेशंटला धड उठता येत नाही, धड बसता येत नाही, धड काही हालचाली कोणत्याच करता येत नाही. या काळात सर्व रुग्णांना एक मी सांगेल की बाबा अशी अवस्था प्राप्त झाली तर तुम्ही एक 24 तास ते 72 तास झोपून राहा. तुम्ही जर अचानक हालचाली अजून करायला गेलात तर ती गादी अजून बाहेर पडते. लॉक होणं ही नॅचरल टेंडन्सी आहे. गादी जेव्हा बाहेर पडते, इन्फ्लाम होते, आजूबाजूच्या नर्व इन्फ्लाम होतात, व्हाईट लॉन्जिट्युडनल लिगामेंट इन्फ्लाम होतात, त्यावेळेस निसर्गतः सगळं शरीर हे कडक होतं, कारण शरीर स्वतः तुम्हाला वाचवतं. बरं, ही गादी बाहेर पडू नये आहे थोडक्यात. येस. पण त्याच्यापेक्षा फोर्स जर जास्त लागला, फर्स्ट ग्रेड पेक्षा फोर्स जास्त लागला आणि गादी ही अजून बाहेर पडली, गादी अॅन्युलस फायबरच्या बाहेर आली, तर रोज सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडते. अच्छा, हे जे डेली असे लोक आहेत जे बोलतात की सकाळी उठल्याच्या नंतर माझी कंबर अवघडलेली, आणि हे फक्त पेशंटला सकाळी उठल्या होतं. रोज सकाळी उठल्यानंतर अर्धा तास कंबर आखडणार, परत दिवसभर पेशंटला वाटणार पण नाही की मला मणक्याचा त्रास. काय बोलतात त्या कंडिशनला? त्या कंडिशनमध्ये ग्रेड 2, याला आम्ही ग्रेड 2 म्हणतो, की ज्याच्यामध्ये डिस्क ही ग्रेड 2 मध्ये बाहेर आली, आणि हा सायटिकाचा प्रकार आहे. स्लीप डिस्कचा सेकंड ग्रेडेशन ऑफ स्लीप डिस्क. अच्छा. तर याच्यामध्ये गादी बाहेर पडल्यामुळे मसल्स स्पाझम मध्ये जातात, कडक होतात, आणि तुम्ही आंघोळ केली, हालचाल केली की पूर्ण लॉक सुटून जातं. ग्रेड 3 मध्ये 2 प्रकारे गादी बाहेर येते, एक सेंट्रो पोस्टेरियरली आणि एक सेंट्रो लॅटरली. म्हणजे काय, तर गादी मध्य भागातनं उजव्या साईडनी मागे आली तर उजव्या साईडला मुंग्या येतात, डाव्या साईडनी मागे आली तर डाव्या साईडला मुंग्या येतात. त्या डाव्या साईडला म्हणजे त्या पूर्ण साईडला पायापर्यंत. L3 मध्ये मांडीला मुंग्या येतात, L3 L4 मधनं गादी बाहेर आली तर, L4 L5 मध्ये पिंडरीमध्ये मुंग्या येतात, L5 S1 मध्ये तुमच्या फूटमध्ये मुंग्या येतात. त्या मुंग्या या पूर्ण हॅमस्ट्रिंग पासून मागच्या बाजूने पूर्ण पायाच्या पंजापर्यंत असतात. तर ही गादी किती प्रमाणात बाहेर आली आणि कुठून बाहेर आली हे खूप महत्वाचं आहे. जर गादी ही सेंट्रलो पोस्टेरियरली असेल तर 24/7 कंटिन्युअस मुंग्या असतात. ती गादी ही लॅटरल बाजूनी बाहेर आली तर तिथे मुंग्या पोझिशनल मुंग्या असतात. म्हणजे एका विशिष्ट, मी मांडी घालून जेवायला बसलो की मुंग्या येतात. मी एखादी वस्तू फार काय प्रवास केलाय, फार काय ट्रेनमध्ये बसलोय, फार काय एका जागेवर बसलो तरच मुंग्या येतात. फोल्डिंग मध्ये मुंग्या येतात, अनफोल्ड केल्या की मुंग्या माझ्या जातात, असं पेशंट सांगतात. तर पुढचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये गादी अजून बाहेर पडली तर पेशंटला नमनेस येतो, याला सायटिका म्हणतात बेसिकली ह्या सगळ्या ग्रेडेशनला. आणि ती ग्रेडेशनची वेगवेगळी ग्रेड आहे, 1, 2, 3, 4. त्याच्यामध्ये पेशंटला 4थ्या स्टेजमध्ये बधिरता येते, 5व्या स्टेजमध्ये पेशंटचे मसल सुकायला लागतात. पायातले मसल म्हणजे हॅमस्ट्रिंग बघितलं तुम्ही, थाईचा भाग बघितला तर एक एक पाय त्यांचा बारीक होत जातो कालांतराने. त्याचबरोबर काही लोकांचा लघवीचा कंट्रोल जातो, काही लोकांचा संडासचा कंट्रोल जातो. लघवीचा कंट्रोल का जातो? लघवीचा कंट्रोल जाण्याचं कारण म्हणजे काय, नव पूर्ण एक्सक्रूट होते. डिस्क पूर्ण एक्सक्रूट झाली तर त्या डिस्कचं जे नवचं सेन्सेशन आहे टुवर्ड्स दॅट ऑर्गन ते पूर्णपणे बंद पडतं.
आणि त्याच्यामुळे लघवीचा कंट्रोल पेशंटचा जातो. त्या काही पेशंटमध्ये मोशनचा कंट्रोल जातो, टॉयलेटचा कंट्रोल, आणि काही पेशंटमध्ये पेरोनियलला जर पिंचिंग झालं तर फूट ड्रॉप म्हणजे पायातली चप्पल निसटते. अच्छा. पायातली चप्पल निसटली तरी पेशंटला समजत नाही, चालता येत नाही, पाय उचलून टाकावा लागतो. म्हणजे हे सगळे वेगवेगळे आजार स्लिप डिस्क आणि सायटिकामध्ये बघायला मिळतात. तसंच मानेचे आजार आहेत. मानेमध्ये पेशंटच्या हाताच्या हालचाली कमी होत जातात. ग्रेड 5 मध्ये, ग्रेड 4 मध्ये मुंग्या असतात, ग्रेड 3 मध्ये पेशंटला सकाळी उठल्या उठल्या स्पाझम, ग्रेड 2 मध्ये दुखतं एक, आणि ग्रेड 1 मध्ये मानेला सूज येते, प्रचंड प्रमाणात स्पाझम असतो. असंच हे दोन्ही हाताचे आणि पायाचे जे विकार आहेत त्यामध्ये बेसिकली गादी बाहेर येणं हा पहिला फॅक्टर आहे. त्याचबरोबर काही पेशंटमध्ये गादी बाहेर येत नाही पण लचक बसते. बघा, थोडंसं थांबवतो, कारण काय होतं, आपण जे बोलतोय ते कदाचित आता आपण बोलतोय की मानेचे आजार आणि त्याच्यामध्ये हाताला वगैरे मुंग्या येतात, तर सामान्य प्रेक्षकांना कदाचित हे कळणार नाही की मानेच्या आजारामध्ये हाताला का मुंग्या येतात, किंवा आपण जसं सांगितलं की L3, L4, L5 या वर्टेब्राज मध्ये जेव्हा नसा दबतात तेव्हा त्या पायाला जातात. त्याची थोडक्यात अॅनाटॉमी जर आपल्या प्रेक्षकांसाठी समजावून सांगितलीत ना, ते लक्षात येईल हे काय रिलेशन आहे. मानेमध्ये 7 मणके असतात. बरोबर. मानेचा तिसरा मणका जो आहे तिथनं पहिला मणका, दुसरा मणका, तिसऱ्या मणक्यापासून ते 7व्या मणक्यापर्यंत 30 डिग्रीचा कव असतो. 7 मणक्यामध्ये प्रत्येक मणक्याच्या मध्ये गादी असते, पाण्याची गादी असते. ती गादी ही जर बाहेर आली किंवा मानेच्या मणक्यामध्ये जुगुलर आर्टरीज गेलेले आहेत दोन्ही बाजूने, जेव्हा गादी बाहेर येते, मणका जर थोडासा 2 mm ने सरकला उजवीकडे किंवा डावीकडे तर पेशंटला चक्कर चालू होते. मानेमध्ये चक्कर चालू व्हायचं कारण आहे जुगुलर आर्टरी पिंचिंग. त्यामध्ये पेशंट सांगतो की मला स्वतःला फिरल्यासारखं वाटतं, किंवा काही पेशंट सांगतात मला सगळं घर फिरताना दिसतं किंवा फॅन फिरताना वाटतंय. याचं डिफरन्शियल डायग्नोसिस आहे वातज चक्कर जी आहे, वातज भ्रम, संस्कृतमध्ये याला भ्रम म्हणतात. तर वातज भ्रम किंवा डिझिनेस जो आहे तो त्या पेशंटमध्ये स्वतः फिरल्यासारखं स्विंग मुवमेंट त्याला जाणवते. आणि वात पित्तज भ्रम जो आहे त्याच्यामध्ये पेशंटला सगळं समोरची दुनिया फिरताना दिसते. मग त्याचबरोबर काही पेशंटची गादी फर्स्ट ग्रेडेशन मध्ये बाहेर पडली तर त्याच्यामध्ये मानेच्या आजूबाजूचे मसल सगळे लॉक होतात, स्पाझम येतो, मसल कडक होतात. मानेमध्ये 7 मणके मी तुम्हाला सांगितलं, आणि मॅक्झिमम लोकांना 6व्या-7व्या मणक्यामध्ये इंजुरी ही जास्त होते, कारण तो मणका जो आहे मॅक्झिमम त्याची मुवमेंट आहे, मॅक्झिमम फ्लेक्झिबिलिटी त्याला आहे. ज्या वेळेस मुवमेंट करत असताना 2 मुवमेंट एखादा पेशंट करतोय, 2 मुवमेंट करत असताना अचानक फॉर एक्झाम्पल मान खाली, हे बघा, मान समोर बघणं, खाली घेणं, ही 2 मुवमेंट झाल्या. बरोबर. पण मान समोर बघतोय, खाली घेतोय, जोरात उजवीकडे बघतोय, एका सेकंदात 3 मुवमेंट जर केल्या तरच गादी बाहेर येते. आणि हे वारंवार केल्याच्या नंतर नाही, झटका बसल्यानंतर क्विक सडन ऑफ सेकंदामध्ये झटका बसला. एक लक्षात घ्यायला, आम्ही आमच्या मेडिकल लँग्वेज मध्ये ट्रॉमा म्हणतो. ट्रॉमा म्हणजे काय? क्विक सडन ऑफ, एका सेकंदामध्ये जर झटका बसला तर ज्या ठिकाणी झटका बसला तिथनं गादी ही बाहेर येते. याला सगळ्याला स्लिप डिस्कच म्हणतात. मग काही लोक याच्यामध्ये मिळतात, त्याच्यामध्ये झीज होणं हा प्रकार दिसतो, की जे लोक शेतकरी वर्ग आहे किंवा खूप ओझी वाहणारा वर्ग आहे, ज्याने खूप काबड कष्ट केलेले आहेत, अशा लोकांना डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे काय, तर त्या मणक्यांना, त्या 33च्या 33 मणक्यापैकी काही भाग जो जास्त वापरला जातोय किंवा जिथे जास्त हालचाली होतात तिथे खड्डे पडतात, झीज होते. त्याला स्कॅमर्स नोड म्हटलं जातं, किंवा ऑस्टिओफाईट तिथे येतात, किंवा मणक्याचा कव आहे तो झिजल्यामुळे नष्ट होतो, किंवा काही पेशंटमध्ये तो फ्रॅक्चर होतो. फ्रॅक्चर होणं म्हणजे 2 मणक्यातला मणका पिचकला जाणं, पिचकला गेल्यामुळे तिथे खड्डा तयार होतो, आणि 2 मणक्याची जी हाईट आहे ती साधारण सर्वायकल स्पाईन मधले मणके हे सगळे लहान आहेत, थोरॅसिक स्पाईन मधले मणके हे मोठे आहेत त्या मानाने, लंबरचे त्याच्यापेक्षा मोठे आहेत. मग जिथे जिथे मणका पिचकला गेला, जोरात झटका बसला, 2 मणके एकमेकाला घासतात, घासल्यामुळे तिथे खड्डा पडतो, त्याला फ्रॅक्चर होऊन जातात. हे एवढे सगळे प्रॉब्लेम स्पाइन्स मध्ये होतात, बॅक मध्ये होतात, आणि त्याचा पेन हा फार सिव्हिअर असतो. बरोबर. मी ते अनुभवलंय किंवा मी ते माझ्या पेशंट्स मध्ये पाहिलेलं आहे. त्यांचे पेन खूप सिव्हिअर असतात. आणि आजकाल असं नाहीये की एक एज आहे 40, 50, 60 अबो पेशंट्सलाच हे असे काय होतात. 25, 30 वर्षाची मुलं सुद्धा येतात आणि त्यांना स्पाझम म्हणजे रोजच्या रोज असं नाही म्हणता येणार, पण फ्रिक्वेंटली स्पाझम येतो, त्यांना हे त्रासच व्हायला लागतात. तुम्हाला काय वाटतं त्याची कारण की आज हे जे प्रमाण वाढलेलं आहे बॅक पेनचं? तुम्ही 25 म्हणताय, माझ्याकडे काल 4 वर्षाची मुलगी आली आहे.
4 वर्षाची काय मुलगी रिझन आहे. होतं त्या पेशंटमध्ये? मोबाईलचा अतिवापर. मोबाईल दिवसभर ती 7 ते 8 तास मोबाईल मधले व्हिडिओज, इंस्टाग्रामच्या रील्स, युट्यूबच्या रील्स बघत बसायची. घरचे लोक ऐकत नाहीये म्हणून मोबाईल आजीचा झाला की आईचा झाला की वडिलांचा झाला की जॉईंट फॅमिली होती, काका काकू. 4 वर्षाची मुलगी. 4 वर्षाची मुलगी, मानेला पूर्ण टेंगूळ, मान हालत नव्हती उजवीकडे ना डावीकडे. आणि हे मोबाईल त्याला कारण होतं. मोबाईल हे त्याचं कारण होतं. आणि एक दुसरं कारण होतं की 2 तक्क्या घेऊन ती झोपायची. दोन्ही कारणं त्याला कारणीभूत होती. मान हालत नव्हती, पूर्ण स्पाझम, मानेचा आजूबाजूचा भाग पूर्ण कडक झाला, स्केलनी मसल पूर्ण टाईट झाली तिथली. आणि तिला उजवीकडे पण बघता येत नव्हतं, डावीकडे करता येत नव्हतं. कारण एक लक्षात घ्या, मानेचे मसल्स जे आहेत ते तुमच्या इंटरनल दाताच्या आतमध्ये सगळे अटॅचमेंट आहे. आणि तिला जेवतानाही तो त्रास व्हायला लागला. आता तिने स्टिरॉइड इंजेक्शन घेतलं, फरक नाही पडला. मग ती आपल्याकडे काल दवाखान्यात दाखवायला आली. अजून काय रिझन्स आहे? अजून एक लक्षात घ्या, वयामानानुसार एकतर अति बसणं, एका जागेवर बसणं, तुमच्या दिवसभराच्या हालचाली कशात, हे खूप महत्वाचं त्याचे फॅक्टर आहे की तुम्ही अति हालचाली करताय का हालचाली करतच नाहीये. अच्छा. मध्यम मार्ग आपल्याला पाहिजे की अति पण कुठली गोष्ट करायची नाही. अति बसणं, अति उभं राहणं, अति एका जागेवरती काहीतरी फॅक्टरी वर्कर्स जे आहेत ते एकच गोष्ट मुवमेंट एक पॅटर्न करतात बघा. बरोबर. की ती अति करून तिथल्या मणक्यांना डिजनरेटिव्ह चेंजेस येऊन मणका झिजतो. त्याचबरोबर टीचर लोक आहेत, आज पेपर तपासताना ते खूप वेळ पेपर तपासायला बसतात, त्यानंतर त्यांना मी बघतो की मानेचा त्रास चालू झालाय. सीए लोक ऑडिट्सच्या वेळेत त्यांना खूप मणक्याचा त्रास होतो, कारण बिकॉज ऑफ हेवी सिटिंग 12-12, 18-18, 19 तास लोक बसतात. त्याचबरोबर दुसरं कारण आहे आता जिमिंग फॅक्टर्स आहेत. बऱ्याच वेळा जिमिंग मध्ये खूप ओव्हरवेट उचलतात मुलं. पहिले नवीन शिकी मुलं असतात, शिकायला जातात, पण एखादा इंस्टाग्रामचा व्हिडिओ बघून खूप त्यांना उत्साह येतो की आता आपण हे पण उचलू शकतोय. आणि त्यातनं त्यांना डेडलिफ्ट मारताना बऱ्याच वेळा कमरेतली गादी ही बाहेर पडते आणि पायातली चप्पल निष्ठायचं बन इथपर्यंत मी आता ते पेशंट बघितले या आठवड्यात. फुट ड्रॉप. त्याचबरोबर अवेळी अति जेवण करणं. अवेळी अति जेवण करणं. अवेळी म्हणजे काय, तर कधी पण वेळ मिळेल तसा, कामातनं वेळ मिळेल तसा जेवायचं, आणि जेवत असताना भरपूर प्रमाणात जेवायचं. लोक बऱ्याच वेळा पोटभर म्हणजे काय, आज पोट भरलेलं आहे तरी अजून काही डिशेस मागवलेल्या असतात, बऱ्याच वेळा बाहेरनं जेवण मागवलेलं असतं, आवडलेलं असतं म्हणून ते जेवणावर जेवण करणं. आज बऱ्याच वेळा बरीच लोक, आज 60 ते 70% लोक ऑफिसमधले मी बघतो की त्यांचे डबे हे बाहेरनच येत असतात, 1 टाइम किंवा 2 टाइम. पण मी हे समजलं नाही अजून की अतिजेवण केल्याने बॅक पेन. अजीर्ण होतं सर. अजीर्ण होऊन सगळे मणक्याच्या आजूबाजूचे हे बघा, स्टमक मध्ये तुम्ही एक 1500 ml फूड आपण साधारण घेतो, बरोबर, त्याच्यापेक्षा जास्त ओव्हर इटिंग फूड घेतलं, गॅस तयार होणार, आणि तो गॅस सगळा बघा मानेत येऊन बसतो. तोच गॅस तुमच्या लिव्हरच्या मागे गेला तर लंबोसॅक्रल एरिया जो आहे त्याच्यामध्ये सगळा गॅस साठतो आणि सगळे मणके तुमचे सुजायला चालू होतात. अतिजेवण केल्याने सुद्धा मणक्याचे आजार सुरू होतात. ओके सर, पुढे. त्याचबरोबर कॉन्स्टिपेशन, मलावष्टंभ, मल साफ न होणं, पोट साफ न होणं, आणि त्यामुळे पिंढऱ्या दुखणं. हा पिंढऱ्या ज्या लोकांच्या दुखतात, बरेच प्रश्न मला पेशंट लोक येतात की माझ्या रोज पिंढऱ्या रात्री झोपताना दुखतात. हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे. त्यांचं सिकम मधनं मल बाहेर पडायला पाहिजे, तो बाहेर व्यवस्थित पडत नाही, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा पिंढऱ्या दुखतात. ज्यांच्या पिंढऱ्या दुखतात ते त्यांनी गंधर्व हरितकी सारखं रात्री एक चूर्ण अर्धा चमचा 8-10 दिवस घ्यावं. एरंडा तेल सारखं तेल 2 ते 3 चमचे रात्री झोपताना घ्या. म्हणजे पोट साफ झालं की ते पिंढऱ्या दुखायचा प्रकार बंद होतो, त्यामुळे मणके दुखायचे बंद होतात. त्याचबरोबर संडासला कुंतणं किंवा जोर लावणं, टॉयलेटला जोर लावल्यामुळे बऱ्याच वेळा मणक्याचा त्रास चालू होतो. त्याचबरोबर लघवीला लागली आणि लघवीला जात नाहीये, अशा वेळेस ही मणक्याचा त्रास होतो. बिकॉज ऑफ वातकुंडलिका नावाचा एक आयुर्वेदिक पुस्तकामध्ये आमच्या आजार आलेला आहे की ज्याच्यामध्ये लघवी लागली आहे पण लघवी थांबवून ठेवली आहे, तो वायू सगळा वरती चढतो आणि तुमच्या मणक्यांच्या भोवताली सूज उत्पन्न करतो. अच्छा. त्याचबरोबर त्याच्यानंतर मुतखडा होतो. मुतखड्यामध्ये बघितलं तुम्ही तर बरेच पेशंट हे पाठीकडनं पोटाकडे दुखत येते असं सांगत रेफरल पेन असतात. त्याचबरोबर सर एखादं मसल
खूप वापरला गेलाय. खूप वापरला म्हणजे एखादी विशिष्ट मुवमेंट एखादा माणूस सतत करतोय पॅटर्नने, तर त्यामध्ये खूप पेन तशा प्रकारचे बघायला मिळतात. इंडस्ट्रियल हॅझार्ड्स म्हणूयात किंवा जॉब रिलेटेड लोक जॉब प्रोफाईल मध्ये कॉम्प्युटर समोर कमीत कमी 10-12 तास बसतात, ते उठतच नाहीयेत. बऱ्याच वेळा रात्रभर जागरण करणं आणि त्यातनं पण कंबरदुखीची त्रास बघायला मिळतो, कारण बेसिकली ती लोक सकाळी दिवसा झोपतात, रात्रभर जागून काढतात आणि त्या जागरणामुळे पित्त भयानक वाटतं आणि त्यामुळे डिओडिनमच्या आजूबाजूच्या भागात इन्फ्लामेशन आणि त्यातनं कंबरदुखीला त्रास. अशी विविध कारणं विविध रुग्णांमध्ये. म्हणजे एवढी सगळी कारणं आहेत मणक्यामध्ये दुखण्यासाठी किंवा मणक्याचे आजार सुरू होण्यासाठी. सर्वात महत्वाचा मला प्रश्न दुसरा अजून एक विचारायचा होता की आयुर्वेद, मगाशी तुम्ही सांगितलं की आमच्या आयुर्वेदाच्या पुस्तकामध्ये आणि बऱ्याच टर्मिनॉलॉजी ज्या वापरतायत तुम्ही त्या आयुर्वेदिक वाटतायत, तर त्याच्या आयुर्वेद आणि हे मणक्याचे आजार काय रिलेशन आहे, किंवा आयुर्वेदामध्ये या मणक्याच्या आजारांना कशा पद्धतीने पाहिलं जातं? आयुर्वेदामध्ये मणक्याचा आजार हा वातव्याधीमध्ये मोडलाय. पहिलं वर्णन जे आहे ज्वराध्याय, ज्वर म्हणजे ताप, तापामध्ये वातज्वरामध्ये मान दुखणं, मान अवघडणं, कंबर अवघडणं, कंबर दुखणं, कंबर जखडणं, पाय जड होणं, बधीर होणं, ही सगळी लक्षणं ज्वरामध्ये म्हणजे वातज्वरामध्ये सगळ्या पेशंटमध्ये ती दिसतात. असं एक पहिलं वर्णन आहे. दुसरं वर्णन आलं ते वातव्याधीमध्ये. वातव्याधीमध्ये त्रिकसंधिशूल, कटिशूल. कटिशूल हे कशामुळे होतं तर जो कटी प्रदेश आहे हा ऍक्च्युली वायूचं मुख्य स्थान आयुर्वेद शास्त्राने सांगितलंय. पक्वाशय कटी सक्ती स्त्रोता स्त्री स्पर्शनेंद्रियम स्थानम वातस्य तत्रापि पक्वादानम विशेषतः. पक्वाशय म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचा फर्स्ट 1/3 पार्ट, सिकम आणि कंबर हे वायूचं मुख्य स्थान आहे. मग ह्या वायूला बिघडल्यामुळे, वातवर्धक आहार केल्यामुळे, वातवर्धक हालचाली केल्यामुळे, सतत अति विचार, अतिचिंता, अतिताण, तसंच सतत एकच गोष्ट खूप दीर्घकाळ केल्यामुळे, अतिसाहस काम केल्यामुळे वायू बिघडतो. तो वायू बिघडल्यानंतर काही लोकांमध्ये आमजन्य बिघडतो, काही लोकांमध्ये धातुशयजन्य. तर आम म्हणजे काय तर अनडायजेस्टेड फूड तसंच्या तसं आतड्यात पडून राहतं आणि ते पचवण्यासाठी बारीक ताप वारंवार येतो आणि त्याच्यामुळे सांधे सुजतात, मोठे सांधे सुजतात. म्हणजे कमरेचा सांधा सुजेल, गुडघे सुजतील, हाताचे कोपरे सुजतील आणि त्याच्यामुळे संधिवाताचा त्रास. म्हणजे कसं तर काही पेशंटमध्ये बघायला गेलं तर कंबर दुखते, त्याचबरोबर संचारी वेदना असतात. संचारी म्हणजे काय तर आज कंबर, उद्या गुडघा, परवा कोपर, नंतर घोटे, असं वेगवेगळे सांधे दुखतात. आणि धातुशयजन्यमध्ये म्हणजे काय तर तिथे लहान सांधे दुखतात. तिथे तुम्ही जर बघितलं तर युरिक ऍसिड वाढलेलं असतं, CRP सिरम रिएक्टिव्ह प्रोटीन वाढलेलं असतं, ESR वाढलेला असतो. हे सगळं चेक करणं आणि पेशंटकडनं समजून घेणं की त्याला काय नक्की होत आहे. म्हणजे बऱ्याच वेळा धातुशयजन्य पेशंट सांगतो की मला दाबल्यानंतर बरं वाटतं आणि तोच आमजन्य पेशंट सांगतो की मला दाबल्यानंतर प्रचंड वेदना होतात, मी कधीच दाबून घेत नाही. हे डिफरन्शियल डायग्नोसिस आहे की नक्की पेशंट आहे. दोघांची चिकित्साही विरुद्ध आहे. पेन सेम आहे, पेन सेम आहे, पण दोघांची चिकित्साही विरुद्ध आहे, ट्रीटमेंट विरुद्ध आहे. त्यामुळे तसंच आयुर्वेद शास्त्रामध्ये प्राण, उदान, समान, अपान, व्यान हे प्रत्येक वायूची कर्म सांगितलेली आहेत आणि त्या वायूनुसार ती स्त्रोतस आलेली आहेत. त्या स्त्रोतसांमध्ये अवरोध उत्पन्न झाला, मूत्र व स्त्रोतस अवरोध उत्पन्न झाला की कटिशूल होणार आहे. पुरुष व स्त्रोतसात अवरोध उत्पन्न झाला, आतमधल्या जेवढ्या पोकळ्यात, जेवढे मूर्तिमंत शरीर आतमध्ये आपलं सगळं तयार होत असतं, पोकळ्यांमध्ये सगळ्या गोष्टी तयार होत असतात. जसे जसे आपले ऑर्गन्स आहेत त्याच्यामध्ये निर्मिती आहे. म्हणजे लिव्हर आहे, लिव्हरचे 1000 फंक्शन सांगितले, पण ती लिव्हर फंक्शन आतमध्ये निर्मिती करत असताना त्याला अवरोध आला. अवरोध म्हणजे मध्ये अडथळा आला, त्याच्यामुळे कंबरदुखीला त्रास चालू होतो. अच्छा, हे वेगवेगळे फॅक्टर्स आहेत आणि ते आयुर्वेदामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेत. आता मला जे प्रश्न विचारायचा आहे, आपला जो आजचा विषय आहे ते इतके व्हेरिएबल समस्या आहेत स्पाईनशी रिलेटेड, मणक्याशी रिलेटेड, याच्यात तुम्ही कसं काम करता किंवा तुम्ही सांगता की विदाऊट ऑपरेशन. आता मला थोडंसं इथे ऍड करायला आवडेल की काही आता आपण जसं सांगितलं की 2 मणके आहेत आणि त्याच्यामध्ये एक गादी आहे ज्याला आपण चकती म्हणतो, ती बऱ्याचदा निसटते, बऱ्याचदा पिचकते, म्हणजे ती कधी कधी नाहीशी होते, घासली जाते आणि नाहीशी होते. अशा फॅक्टरमध्ये, अशा प्रॉब्लेम्स मध्ये तुम्ही विदाऊट ऑपरेशन हे कसं म्हणजे ठीक करता, मला हे
खूप चांगला प्रश्न विचारला सर. हा प्रश्न भारतामध्ये प्रत्येकच डॉक्टरलाच पडतो की अरे हे कसं काय बरं करतात ते. कारण माझे आजपर्यंत जवळजवळ 30 ते 35,000 डॉक्टरांना लेक्चर झाले. म्हणजे माझं जम्मू काश्मीरमध्ये आयुर्वेदिक कॉलेजला लेक्चर झालं, गुजरात आयुर्वेद कॉलेजला, मुंबई, पोद्दार, सायन, त्याचबरोबर लातूरमध्ये माझे जवळजवळ 8 ते 10 सेमिनार स्पाईन डिसऑर्डरवर झाले. तर सगळ्या डॉक्टरांना पहिला प्रश्न होता की हे बरं कसं होणार आहे. तर काय होतं की मणक्याच्या विकारामध्ये ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही हा एक मोठा टॅग प्रत्येक डॉक्टरनी लावलेला आहे आणि त्यांना ते शिकवलेलं आहे. तर मॅन्युअल थेरपी ज्या आहेत, म्हणजे मी जे काम करतो ज्यामध्ये 2 मणक्यातलं अंतर मी वाढवतो आणि त्याचबरोबर ती गादी जी आहे ती आतमध्ये जायला जागा तयार करून देतो. जागा तयार करून देतो म्हणजे काय करतो तर बेसिकली आम्ही पहिल्यांदा सगळं कुठलाही पेशंट आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा करतो. त्यानंतर 6 फुटावरनं पेशंट चेक करतो की नक्की पेशंटच्या ग्रॅव्हिटी काय आहे. आता ग्रॅव्हिटी काय आहे म्हणजे काय तर बेसिकली पेशंट कसा उभा राहिलाय, पेशंट शिफ्ट आहे, पेल्विस टिल्ट आहे, स्पाईन त्याचा शोल्डर उजवीकडे गेला आणि कंबर डावीकडे गेली. कधी कधी काही पेशंटमध्ये छातीचा भाग पुढे जातो, पेल्विस मागे येतो, पेल्विसचा भाग अँटेरियर टिल्ट असतो, पोस्टेरियर टिल्ट असतो. हे सगळं आम्ही चेक करतो. त्यानंतर नर्वोस्कोप नावाचं मशीन आहे आमच्याकडे. त्याने मानेच्या पहिल्या मणक्यापासून माकड हाडापर्यंत चेक करतो नक्की आत्ता डिस्क कुठे बाहेर आली आहे. अच्छा. त्याच्यामध्ये एक्सरे किंवा दॅट इज अ नर्वोस्कोप. ते अमेरिकेचं मशीन आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्पेसिफिक नर्वचं टेम्परेचर चेक करतो. हे मशीन तुमच्याकडे आहे? आमच्याकडे दवाखान्यात आहे. नर्वचं टेम्परेचर चेक करतो. चेक केल्यानंतर एक्झॅक्ट मणका किती डिग्रीला कधीपासून ते इन्फ्लामेशन आहे हे दिसतं. म्हणजे 6 महिन्यापूर्वी इंजुरी झाली, 12 महिन्यापूर्वी इंजुरी झाली, 3 वर्षापर्यंत आपल्याला आलेख मिळतो त्यामध्ये. अच्छा. जसं ईसीजीचा आलेख मिळतो तसं त्यामध्ये ईसीजी काय कॉस्ट असते हे चेक करण्याची? 2,000 रुपये आपण तपासणी फी मध्ये अख्खा सगळं 33 मणके चेक करतो. त्याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन सगळं केलं जातं. मसलचं टेस्टिंग आपण करतो, फेशियलची ग्रॅव्हिटी चेक करतो की नक्की आता ग्रॅव्हिटी कशी आहे. आणि त्यात याचे रिझल्ट एमआरआय पेक्षा चांगले? सर एमआरआय मध्ये गादी किती बाहेर आहे ते समजतं आणि किती MM बाहेर आली ते समजतं. आणि याच्यामध्ये एक्झॅक्ट आत्ता टेम्परेचर किती आहे आणि इन्फ्लाम कुठली नव आहे. म्हणजे L3 राईट साइड इन्फ्लाम आहे, नव कुठली इन्फ्लाम ते समजतं डायरेक्ट. तुमची नव कुठली इन्फ्लाम आहे त्याच्यामध्ये सॉर्ट ऑफ एमआरआय पेक्षा पुढची स्टेप आहे असं समजायला हरकत नाही. ओके. हे ऍक्च्युली मशीन क्रायोप्रॅक्टर लोक वापरतात US मध्ये. त्याला नर्वोस्कोप म्हटलं जातं. क्रायोप्रॅक्टर लोक या मशीनचा वापर करतात. अच्छा. त्याचबरोबर आपण मग पेशंटचे एक्सरे बघतो पहिले आणि एक्सरे मध्ये आपण ऑब्च्युरेटर फोरामेनचा डायमीटर किती आहे, स्पायनस प्रोसेसेस एका लाईन मध्ये आहेत की नाही, सॅक्रोइलिएक जॉईंटचा डायमीटर किती आहे ते बघण्यासाठी आपण स्केल आणलेली आहे. बरोबर. गॉन्स्टेड पॅरल स्केल आहे. त्या स्केलमध्ये आपण त्या एक्सरेवरती ती स्केल ठेवतो आणि प्रत्येक भागाचे मेजरमेंट घेतो. त्याच्या मेजरमेंटने समजतं की नक्की मणका पुढे गेलाय का मागे गेलाय, का उजवीकडे गेलाय का डावीकडे गेलाय. अच्छा. हे एक्सरे पेक्षा खूप चांगलं डायग्नोसिस याच्यामध्ये होतं एमआरआय पेक्षा. की एक्झॅक्ट एक्सरे जर अनालिसिस केला तर तुम्हाला कुठला पाय दुखतो हे तुम्ही एमआरआयच्या आधी सांगू शकता. अच्छा. आणि एमआरआय मध्ये तुम्हाला फक्त लॅटरल बाजू दिसते. एक्सरे मध्ये तुम्हाला अँटेरियर, पोस्टेरियर आणि लॅटरल तिन्ही बाजूमध्ये आपल्याला दिसतं. तर एमआरआय मध्ये फक्त लॅटरल बाजूमध्ये गादी किती बाहेर आली आहे, किती प्रमाणात बाहेर आली आहे, पण कधी बाहेर आली हे दाखवता दिसत नाही. आणि या मशीन मध्ये त्याचा आपल्याला ग्राफ समजतो आणि कधी बाहेर आले हे पण समजतं. 3 वर्षापर्यंत आपल्याला ते निदान होतं. त्याचबरोबर ते चेक केल्यानंतर आपण एमआरआय बघतो. एमआरआय बघितल्यानंतर मसल टेस्टिंग करतो, लिगामेंटचे टेस्टिंग करतो. मसल टेस्टिंग, लिगामेंट टेस्टिंग कशा होतात? मसल टेस्टिंग आपण पेशंटला उभं राहून काही फ्लेक्शन एक्सटेन्शनच्या मुवमेंट करायला सांगतो आणि कुठला फॅसेट लॉक आहे, त्याला जिलेट टेस्ट आम्ही म्हणतो, की ज्यामध्ये कुठला जिलेट टेस्ट मध्ये कुठला मणका लॉक आहे आणि कुठला मणका अनलॉक आहे फॅसेट ते चेक करतो. पेशंटला पुढे वाकायला लावतो, मागे परत एक्सटेंड व्हायला लावतो. त्याचबरोबर उजव्या साईडला रोटेट व्हायला लावतो, डाव्या साईडला रोटेट होऊन ती मसलचं टेस्टिंग करतो. त्याच्यामध्ये कुठल्या मसल ऍक्टिव्हेट आहेत, कुठल्या मसल कमी ऍक्टिव्हेट आहेत हे सगळं बघितलं जातं. त्यानंतर पुढे फेशिया टेस्टिंग करतो की ज्याच्यामध्ये टोटल 12 फेशियल लाईन आहेत. फेशिया लाईन म्हणजे काय तर आपण जे काही उभे आहोत ते फेशियामुळे उभे आहोत. एक लक्षात घ्या,
बोनच्या भोवती मसल्स आणि मसल आणि बोनच्या मध्ये फेशिया आहे. जे लुब्रिकंट भाग जो आपल्या शरीराच्या मध्ये आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्या हालचाली करू शकतोय, उभं राहू शकतोय, बसू शकतोय. आज जी ग्रॅव्हिटी आहे ती आपल्या फेशियामुळे आहे. बरोबर. आणि फेशिया मिस अलाइन होण्याच्या 12 ग्रॅव्हिटी आहेत. म्हणजे पहिल्या मध्ये ब्रेथ, आपण श्वास घेण्यासाठी लागणारा फेशिया, दुसरं आहे फुटचा फेशिया, तिसरं आहे लॅटरल बॉडी बॅलन्स, चौथं आहे कोर म्हणजे तुमच्या इंटरनल मधली लाईन, पाचव्यामध्ये पुढची बाजू, सहाव्यामध्ये मागची बाजू, सातव्यामध्ये हेड आणि नेक, आठव्यामध्ये दोन्ही पायांचं बॅलन्सिंग, नवव्यामध्ये दोन्ही हाताचं बॅलन्सिंग, दहाव्यामध्ये अँटेरियर फ्रंट लाईन, डीप फ्रंट लाईन. त्याच्यामध्ये आपण एक्झॅक्ट कुठले मसल, कुठले फेशिया मिस आले हे चेक करतो. बरं. आणि त्याच्यानुसार एक कस्टमाइज ट्रीटमेंट पेशंटला ठरवून देतो की तुम्हाला साधारण एक 13 ते 14 प्रकारच्या या ट्रीटमेंट 3 तासात आम्ही देणार आहोत. त्याची नावं तुम्हाला मी सांगतो. ज्याच्यामध्ये पहिलं आपण आयुर्वेदिक औषधं पेशंटला नाडी बघून देतो. सेकंड गोष्ट ज्याच्यामध्ये काय करतात ती औषधं? ती औषधामध्ये 2 मणक्यांमधली सूज जी आलेली आहे, ताकद वाढवणारी काही औषधं देतो. जिथे दोष स्वस्थानात आणणारी काही औषधं देतो. दोष स्वस्थानात आणणे, धातूंचं बळ वाढवणे, पेशंटची नाडी बघून स्पेसिफिक औषध जे आहे, मणक्यांच्या आजूबाजूचे लिगामेंट, मसल यांची सूज कमी करणारी औषधं, त्याचबरोबर ताकद वाढवणारी औषधं, त्याचबरोबर जिथे जिथे ऑस्टिओफाइट्स आहेत, डिजनरेशन आहे, तिथे चांगल्या प्रकारे ताकद कशी वाढेल याचा विचार करून काही औषधं वापरली जातात. त्याचबरोबर फेशियल मॅनिप्युलेशन नावाची ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये मसल बॅलन्सिंग केलं जातं. डीप मसल बॅलन्सिंग आणि सॉफ्ट टिश्यू बॅलन्सिंग या 2 गोष्टी केल्या जातात. काही व्यायाम असतात की काय प्रोसेस असते? यामध्ये एक प्रकारचा मसाज असतो. एक विशिष्ट लाईन मध्ये, विशिष्ट ग्रॅव्हिटीच्या लाईन मध्ये तो मसाज दिला जातो. मग तो मसाज सारखा दिला जातो की सगळं हाताने आहे? सगळं हाताने आहे. बट इट इज नॉट अ मसाज बट लाईक अ मसाज. अच्छा. इट इज अ मसाज बट नॉट लाईक. कारण काही ठिकाणी ट्रिगर बँड सोडवले जातात, काही ठिकाणी दाबलं जातं आणि होल्ड केलं जातं. मग जिथे जिथे मर्मस्थान खूप एक्सपर्टीज लागत असेल. येस. त्याच्यामध्ये सर काय आहे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुमचा पहिला डोळा क्लिअर पाहिजे की नक्की कुठली लाईन बिघडली आहे. हा, तेच तर. मग त्याच्यामध्ये आम्ही विशिष्ट भागामध्ये पक अँड होल्ड करतो, काही भागामध्ये ग्लाईड दिल्या जातात. आता थाईचा भाग आहे, इथनं इथपर्यंत ग्लाईड दिल्या जातात. काही ठिकाणी ग्लूट्सचा भाग आहे, तिथे मसल आजूबाजूचे जे सुजलेत, अँटी इन्फ्लामेटरी ड्रग घेऊनही ते कमी होत नाही. ते गोष्टी आपल्या या ट्रीटमेंटनी बऱ्या होतात. मग त्याच्यानंतर आम्ही विसरल मॅनिप्युलेशन ट्रीटमेंट देतो. त्याच्यामध्ये पेशंटच्या डोक्यावर आम्ही हात ठेवतो आणि चेक करतो की नक्की पेशंटला आत्ता प्रायमरी फॉल्ट काय आहे. म्हणजे मेंदूत हात ठेवून म्हणजे डोक्यावरती आपण क्रेनिओसेक्रल रिदम चेक करतो. क्रेनिओसेक्रल रिदम मध्ये समजतं की पेशंटला विसरल ऑर्गन मध्ये प्रॉब्लेम आहे, पुढे ऑर्गन हा मेन कॉज आहे का पाठदुखीचा. आज सांगू शकता कसं समजतं ते? डोक्यावरती हात ठेवल्यानंतर विशिष्ट मुवमेंट्स आपल्याला एक लक्षात घ्या. आपण आज पाठीवरती हात ठेवल्यानंतर काय होतं आणि मारल्यानंतर काय होतं, एक लक्षात घ्या. भावना समजते प्रत्येकाला. प्रेमाने कोणी हात फिरवलाय आणि मारलाय कोणी, तसं आपल्या हाताला संवेदना सगळ्या समजतात. भगवंतानी बनवलेला हात आहे. आपण डोक्यावर जेव्हा कुठल्याही पेशंटच्या हात आम्ही जेव्हा ठेवतो, हे स्किल आहे, हे डेव्हलप व्हायला कमीत कमी 8 ते 10 वर्ष लागतात. याच्यामध्ये डोक्यावर हात ठेवल्यानंतर क्रेनिओसॅक्रल रिदम चेक केला जातो. क्रेनिओसॅक्रल रिदम मध्ये हा त्रास नक्की विसरल ऑर्गन पासून आहे. तुम्ही जर कुठल्याही पेशंटच्या डोक्यावर हात, तुम्ही किंवा घरातल्या माणसांनी आता पॉडकास्ट बघता, तुम्ही फक्त डोक्यावर अलगद हात ठेवा, तुमचा हात ऑटोमॅटिक अलगद मूव्ह होईल. बरं. आणि हे शास्त्र जिम बॅरल इन्स्टिट्यूट म्हणून, जिम बॅरल आहे, आज 90 वर्षाचे ग्रस्त आहेत. त्यांची 700 ते 800 पुस्तकं या विषयावरती लिहिलेली आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत: क्रेनिओसॅक्रल थेरपी, व्हिसरल मॅनिप्युलेशन आणि न्यूरोमेनिंजियल मॅनिप्युलेशन. न्यूरोमेनिंजियल म्हणजे काय, नर्वचं मॅनिप्युलेशन. त्याच्यावरती डोक्यावरती आम्ही हात ठेवतो. हात ठेवल्यानंतर चेक करतो की एक्झॅक्ट हा प्रॉब्लेम व्हिसरामुळे आहे का, हा प्रॉब्लेम मस्क्युलोस्केलेटल आहे का, हा प्रॉब्लेम ब्रेनमुळे आहे. मग ब्रेनमध्ये आम्ही राईट कॉर्नल सुचरमुळे आहे, सजायटल सुचरमुळे आहे का, व्हाईट ड्युरा मॅटरमुळे आहे का, सेरेब्रल फ्लॅक्समुळे आहे. हे सगळे ब्रेनचे कंपार्टमेंट किंवा हे सगळं सर समजण्यासाठी तुम्हाला रिदम समजणं गरजेचं आहे. जेव्हा पेशंटच्या डोक्यावर हात ठेवला जातो, तो रिदम विशिष्ट
अर्थातच हे खूप डाय हार्ड स्किल आहे ते येण्यासाठी. अर्थातच त्याला खूप मोठी प्रॅक्टिस लागली पाहिजे, खूप ऑब्झर्वेशन, खूप मनाची स्थिरता आणि हे असलं पाहिजे. ओके. मग याच्या पुढे आम्ही विसरल मॅनिप्युलेशन करतो, ज्याच्यामध्ये आम्हाला समजा आता लिव्हर सापडला तर लिव्हरची मोटिलिटी स्वतःची आहे. मोटिलिटी म्हणजे काय, लिव्हर स्वतःहून हलतो. पण तिथे रिस्ट्रिक्शन झालं तर लिव्हर हल्ल्यामुळे बऱ्याच वेळा लोकांची मान दुखते. मिसलाईन असेल, लिव्हरची लिगामेंट मिसलाईन असेल तर मान दुखते, शोल्डर दुखतो. त्याचबरोबर दात दुखतात काही पेशंटचे उजवा पाय दुखतो. स्प्लीन इम्बॅलन्स असेल तर डावा पाय दुखतो. डाव्या बाजूच्या नर्व्स इम्पिजमेंट येतात. सायटिकाचा त्रास बऱ्याच वेळा स्प्लीनमुळे किंवा लेफ्ट किडनीमुळे असू शकतो. अच्छा. येस. त्याच्या लिगामेंट्स तर टाईट असतात. ते आम्ही काय करतो, पोटावरती हात ठेवतो प्युबिक सिम्फायसिस पाशी आणि चेक करतो की प्रत्येक ऑर्गन मूव्ह होतोय की नाही होते, आणि कुठला ऑर्गन एक्झॅक्ट मूव्ह होत नाहीये ते आम्ही तिथे डायग्नोज करतो. पोटावरती हात ठेवतो, पेशंटच्या पाठीवरती झोपवलं जातं. हात ठेवल्यानंतर आम्ही रिदम चेक करतो, प्रत्येकाची मोबिलिटी कशी आहे आणि मोटिलिटी कशी आहे. ओके. मोटिलिटी म्हणजे स्वतःची हालचाल आणि मोबिलिटी म्हणजे डॉक्टर हलवतो आणि स्वतः ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह मुवमेंटनी चेक करतो की तो ऑर्गन किती इम्बॅलन्स आहे का बॅलन्स आहे. ओके. आणि त्याच्यावरनं चेक केलं जातं तो लिगामेंट टाईट आहे की नाही. हे पण स्किल आहे सर, हे इट्स अ प्रॅक्टिस. आज माझे 7-8 वर्ष मी याच्यामध्ये दिलेत, त्यामुळे इझिली सांगू शकतो की कोणाच्या डोक्यावर हात ठेवलं की बाबा हा लिव्हर आहे, किडनी आहे, स्प्लीन आहे, पॅनक्रियाज आहेत, डिओडिनम आहे, आणि त्याच्यावरती माझी प्रॅक्टिस. त्याच्यामुळे सक्सेस रेट हा माझा जास्त आहे, बिकॉज ऑफ वी कस्टमाइज ट्रीटमेंट आपण सगळ्यांना देतोय. ईच अँड एव्हरी पेशंटची कस्टमाइज ट्रीटमेंट आहे. ओके सर, मला त्याच्यात फक्त हाच प्रश्न विचारायचा होता की मनके म्हणजे आता तुम्ही जसं सांगितलं मसाज, पहिले तुम्ही आयुर्वेदिक औषध देता त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, आजूबाजू त्याची मसलची, हाडांची किंवा त्या गादीची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी. पण काही अशा केसेस असतात ज्याच्यामध्ये चकती पूर्णपणे झिजलेली असते, ती चकती नवी तयार होऊ शकते का? कारण असे तर मला बॉडी जी आहे स्वतः आतमध्ये सगळ्या गोष्टी बनवत असते, पण त्याला ती स्थिती आणि तिथं त्या प्रकारची पोकळी पाहिजे. आज 2 मणके घसरले पूर्ण तर ती गादी तयार होणारच नाहीये. पण आपण काय करतोय, माझ्या ट्रीटमेंटमध्ये मी 2 मणक्यातलं अंतर वाढवतोय. आज बघा ॲलोपॅथी डॉक्टर लॅमिनेक्टॉमी करतात. लॅमिनेक्टॉमी म्हणजे काय करतात तर डिस्क कट करतात किंवा डिसेक्टॉमी यालाच म्हणतात. डिस्क कट करतात, जी बाहेर आलेली डिस्क ती कट करतात, पण ते 2 मणक्यातलं अंतर वाढवत नाहीयेत. आज माझ्या ट्रीटमेंटमुळे हे ज्या काही सगळ्या थेरपी आम्ही वापरतोय, इंटिग्रेटेड मॅन्युअल थेरपी, त्याच्यामध्ये बेसिकली 2 मणक्यातलं अंतर वाढतं. आणि 2 मणक्यातलं अंतर वाढल्यामुळे गादीची निर्मिती तिथे बॉडी स्वतःहून करते. याला किती काळ लागतो? साधारण 8 ते 12 महिन्यामध्ये पूर्ण रिकव्हरी होते. काय तुमच्याकडे आता रिट्रोलिस्थेसिस म्हणजे गादी मागे आलेली आहे, तिथे सक्सेस रेट हा जवळजवळ 99.9% आहे. म्हणजे गादी रिजेनरेट झाली नाही, गादी बाहेर आली आणि डिस्क चोकअप आहे, स्टिनोसिस आहे. ओके. डिस्क हर्निएशन किंवा पोट्रुजन झालेलं आहे. 7 ते 9 सेशन मध्ये गाद्या परत आतमध्ये जातात. आणि हा एक सेशन किती वेळ? 3 तासाचा असतो सर. आणि फ्रिक्वेन्सी काय असते? महिन्यातनं 1 दिवस आपण पेशंटला बोलवतो. साधारण 8 ते 12 महिनेचा कालावधीमध्ये 12 वेळा पेशंटला दवाखान्यात यायचं असतं 3 तासासाठी. आणि त्यासोबत ऑनलाईन 12 सेशन आपण ट्रीटमेंट झूम वरती घेतो. प्रेक्षकांच्या मनात आपसुकच प्रश्न येणार की ते लॅमिनेक्टॉमी जे आपण सांगितले आणि या प्रोसेसमध्ये लॅमिनेक्टॉमीचा खर्च काय असतो? एक गादी जर लॅमिनेक्टॉमी करायची असेल तर कमीत कमी 4 लाख रुपये मिनिमम खर्च, 3.5 ते 4 लाख रुपये. ओके. आणि आपल्याकडे या संपूर्ण प्रोसिजरचा किती खर्च? आपल्याकडे पर सेशन आपण 21,900 ते 25,500 पर सेशन चार्जेस घेतो. असे 12 सेशन. पण यामध्ये सर सगळ्यात फायदा हा आहे की तुमची होल बॉडी मध्ये आम्ही काम करतोय. आज लॅमिनेक्टॉमी पुरतं तुम्ही तेवढ्या डिस्क करताय, पण ते लॅमिनेक्टॉमी करून माझ्याकडे महिन्याला आता 3 वेळा लॅमिनेक्टॉमी केलेले कमीत कमी 50 ते 60 पेशंट दर महिन्याला आहेत. आणि आपल्या ट्रीटमेंटमुळे रिऑकरन्स जवळजवळ मी बघितलं, म्हणजे आता मला 13-14 वर्ष झाले की ज्यांचे आम्ही फीडबॅक घेतोय, रिऑकरन्स हा 0% आहे. का तर आपण रिअलाइन द सगळे स्ट्रक्चर करतोय. एक लक्षात घ्या, आपण सगळे मसल रिअलाइन करतोय, सगळे बोन रिअलाइन करतोय, सगळे मसल रिअलाइन करतोय, त्याच्यामुळे सक्सेस रेट हा जास्त आहे. बरं, पण आता काय होतं, महिन्यातून फक्त 1 वेळ 3 तास तुमच्याकडे त्याची ती थेरपी चालते, पण तो पेशंट एक जवळपास 30 दिवस घरी असणार आहे. बरं, त्या 30 दिवसामध्ये त्याचं काय असतं? त्याला 30 दिवस आपण त्याला मसल एनर्जी टेक्निक नावाची एक्सरसाइज आहेत, ज्याच्यामध्ये मसलची आपण ताकद वाढवणारे काही एक्सरसाइज पॅटर्न आहेत 10 मिनिटासाठीचे, ते त्यांनी घरी आठवड्यातले 3 दिवस करायचे.
फक्त आठवड्यातून 3 दिवस 3 दिवस त्यांनी ते घरी करायचे आणि आठवड्यातले 3 दिवस लाईव्ह माझ्यासोबत सकाळी 6:30 ते 7:30 झूम वरती मी स्वतः मर्मचिकित्सा ऑनलाईन घेतो. BS मुवमेंट नावाचे एक ट्रीटमेंट पॅटर्न आहे तो ऑनलाईन घेतो आणि अयंगार योगा असं 3 ट्रीटमेंट पॅटर्न आम्ही झूम वरती 1.25 तास घेतो रोज. आठवड्यातले 3 दिवस सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सकाळी 6:30 ते 7:30. ते पेशंटला 12 सेशन ऑनलाईन पेशंट घरी माझ्यासोबत करणार आहे. अच्छा, ग्रेट. आणि तुमचा सक्सेस रेशो याच्यामध्ये 99% आहे. मला अजून एक स्पाईनशी रिलेटेड सर यामध्ये मी थोडंसं परत तुम्हाला हे करतो. प्लीज. बेसिकली पहिल्याच दिवशी पेशंट होणार असेल तरच आपण रिक्रूट करतोय म्हणून हा 99 आहे. बरं, हे तुम्ही कसं ठरवता की होणार आहे किंवा नाही होणार, याची काय क्रायटेरिया? एंट्रोलिस्थेसिस ज्यांच्यामध्ये आहे आणि फॅसेट आणि म्हणजे काय एंट्रोलिस्थेसिस म्हणजे काय तर 2 मणके जे आहेत म्हणजे L4 L5 L4 चा फॅसेट तुटलाय आणि पुढे गेलाय, फॅसेट ब्रेक झालाय आणि पुढे गेलाय. त्या पेशंटमध्ये 90% केस स्टडीज मध्ये पायाला आगाग होते, बर्निंग फूट, सोलला बर्निंग फूट असेल आणि फॅसेट ब्रेक एक्सरे मध्ये दिसतंय आपल्याला, तो अनस्टेबल सेगमेंट असतो, त्यामुळे ती केस मी घेत नाही. मग त्याच्यामध्ये काय करावं लागेल? त्याच्यामध्ये तुम्हाला ऑपरेशन करून स्क्रू लावायला लागतात, फिक्सेशन सर्जरी करायला लागते. पण ज्यांची गादी ही मागणं बाहेर आली आहे, मागच्या दिशेने बाहेर आली आहे, फॅसेट जरी तुटले नाहीयेत, तिथे सक्सेस रेट हा 99.9% आहे. परंतु जिथे ट्युमर आहे, जिथे ट्युमर आहे 9 शीटचे ट्युमर्स आहेत ज्याचे गाठी झालेल्या आहेत आणि त्या गाठी हिमेंजिओमा सारखे आहेत किंवा ट्युमर्स आहेत, बिनाइन मॅलिग्नंट आहेत, तिथे आपण ती केस ऑपरेटला पाठवतो. ते आम्ही घेत नाही. म्हणजे आर्थरायटिस आहे, संधिवात आणि स्पाइन डिसऑर्डर आहे, तिथे अडचणी येतात कारण पेशंटला समजत नाही की हे संधिवातामुळे दुखतंय का स्पाइनमुळे दुखतंय. सायकोसोमॅटिक जे पेशंट आहेत की ज्यांना डिप्रेशन, एन्झायटीचा त्रास आहे किंवा जे दडपणाखाली जीवन खूप जगतात आहे किंवा ज्यांच्या घरी खूप ट्रॉमा झालेला आहे, सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स खूप आहे प्रचंड. सायकोसोमॅटिक म्हणजे प्रेक्षकांना सांगण्यासाठी की जे आजार तुमच्या मानसिक अस्थिरतेमधून निर्माण झालेले आहेत अशा आजारांना सायकोसोमॅटिक म्हणतात. येस. त्याचबरोबर ज्यांना सतत डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, खूप विचार करणारी मंडळी जी आहेत आणि जे लोकांची श्रद्धाच नाहीये, अशा लोकांमध्ये बरं व्हायचा सक्सेस रेट हा थोडासा कमी असतो. बाकीचे ज्यांची असे पेशंट घेत नाही. ट्युमर सर आपण ऑपरेटला पाठवतो, एंट्रोलिस्थेसिस मी ऑपरेटला पाठवतो. संधिवात असेल तर मी सांगताना सांगतो की इथपर्यंत मी करू शकतो, याच्या पुढे तुम्हाला एखाद्या चांगल्या संधिवात तज्ञाला दाखवावं लागेल. स्पेसिफिक स्पाइन हर्निएशनची केस आहे तिथे सक्सेस रेट आपला जास्त आहे आणि त्याच्यावरच माझं सुपर स्पेशलायझेशन आहे. त्याच्यामुळे मी घेतानाच निवडताना तो क्रायटेरिया ESR CRP चेक करूनच पुढे ठरवतो की ही केस आपल्याला घ्यायची आहे ट्रीटमेंटला का नाही घ्यायची आहे. बरं, याच्यामध्ये ठीक आहे. मग अशा किती केसेस असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला, म्हणजे आता आपण जर असं समजलं की 100 पेशंट्स येतात, त्याच्यामध्ये अशा किती केसेस आहेत, किती % केसेस आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला त्यांना वापस पाठवावं लागतं? म्हणजे त्यांची सिव्हिरिटी एक आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आहे. 100 पैकी 3 ते 4 केस स्टडीज आम्हाला पाठवाव्या लागतात. पण फोन करून येतानाच लोक रिसेप्शनशी आधी बोलतात, त्यामुळे तिथेच बराच वेळा पेशंट घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे हे कन्फर्मेशन होतं. एव्हीएनच्या केस स्टडीज आहेत ज्यांच्यामध्ये फिमर हेडचा नेक्रोसिस आहे, ते पण मी काम करत नाही. एव्हीएनलाही ऑपरेटर लागतं, एव्हीएनच्या केसेस आम्ही करत नाही, ट्युमरच्या केसेस करत नाही, संधिवाताच्या केसेस करत नाही. त्याच्यामुळे स्पेसिफिक डिस्क हर्निएशन आणि पोर्ट्रुजन आहे ज्यांच्या MRI मध्ये असं लिहिलेलं आहे स्पेसिफिक, आणि पेशंटला त्याच्याशिवाय दुसरा कुठला त्रास नाहीये. बऱ्याच वेळा ज्यांचे ऑर्गन चेंज केलेत किंवा ऑर्गनोटॉमी केलेली आहे, कुठल्याही ऑर्गन चेंज केलेले, तिथेही खूप त्रास होतो कारण पेशंटला वारंवार ताप येतो, इन्फेक्शनचे चान्सेस असतात. मग तिथे आम्हाला आमची ट्रीटमेंट देताना बऱ्याच वेळा चॅलेंजेस येतात की जरी त्यांना हलका मसाज केला तरी इन्फ्लामेशन येतात. बरोबर. मग त्याच्यामुळे प्युअरली डिस्क हर्निएशन असेल ना तिथे सक्सेस रेट हा 100% आहे. 100%. ग्रेट. खूप सुंदर आणि खूप हेवी पॉडकास्ट चालू आहे प्रेक्षकांसाठी. थोडंसं आपण जरा लाईट याच्याकडे येऊयात. सर्वात महत्वाचं काय होतंय, आणि आपण बॅक पेन बद्दल खूप बोलणार आहोत. आजकाल प्रत्येक लोकांना म्हणजे बॅक स्पाझम जो आहे तो फार जास्त आहे, म्हणजे प्रत्येक, आणि स्पाइन हा फार महत्वाचा ऑर्गन आहे. तुमच्या ब्रेन मधून जाणाऱ्या सगळ्या नर्व्स बॉडीला ज्या पोहोचतात त्या तुमच्या स्पाइन मधून पोहोचतात, आणि कुठल्याही बाजूला पेन असेल तर तो प्रोबॅबली तो मसल स्पाझममुळे किंवा स्पाइनच्या आतापर्यंत जे आपण डिस्कस केलं त्याच्यावरती, याच्यामध्ये स्पाइन टीव्ही नावाचा एक प्रकार. बरोबर. त्याच्याबद्दल काय सांगाल, आणि हे
कितपत आपल्याकडे ठीक होतं किंवा याच्यासाठी काय ट्रीटमेंट लागते? स्पाइन टीबी साठी जर स्पाइन टीबी मुळे पेन आहे ते पेन आपल्याकडे 100% कव्हर होतं, परंतु स्पाइन टीबी मध्ये काही एकेटीची औषधं म्हणजे गव्हर्नमेंट आजकाल एकेटी ट्रीटमेंट देत आहे, अँटी ट्युबरक्युलन ड्रग जे देत आहे ते आपण त्यांना बरोबर घ्यायला सांगतो. त्याचबरोबर काही लोकांना बायोप्सीची गरज लागते. कधी कधी टीबी बरोबर ट्युमर्स पण असतात काही केस स्टडीज मध्ये. तर पेन जर असेल पेशंटला तर ते पेन खरंच कमी होतं, ट्युमरचं पण आणि टीबीचं पण. पेन कमी होतं म्हणजे पेन किलर शिवाय कमी होतं? पेन किलर शिवाय आपण मॅन्युअल थेरपी ज्या देतो ना, लिगामेंट आम्ही रिलीज करतो सर. एक लक्षात घ्या, लिगामेंटला इन्फ्लामेशन, नर्वला इन्फ्लामेशन येतं म्हणून पेन आहे. मी इन्फ्लामेशन तिथलं कमी केलेलं आहे. नर्वचं मॅन्युप्युलेट करून, नर्वला मॅन्युप्युलेट करणं किंवा ऑर्गन मॅन्युप्युलेट करणं किंवा लिगामेंट मॅन्युप्युलेट करणं किंवा सॉफ्ट टिश्यू, डीप टिश्यू किंवा तुमचे बोन, याच्याशिवाय तर आजार नाहीये. बरोबर. मग आपण ह्या 5 पैकी डायग्नोज करतो की नक्की इन्फ्लामेशन कशामुळे आहे, रूट कॉज काय त्या पेशंटचा. आणि रूट कॉज चेक केल्यानंतर आपण ठरवतो की बाबा ह्याचं पेन मे बी डिओडिनममुळे आहे का, ह्याचं पेन सॉफ्ट टिश्यू मिसअलाइन झाल्यामुळे, का तिथे फायब्रोसिस झालाय, तिथे लिम्फ नोड स्वेलिंग आहे, हे सगळं आपण ठरवतो. आणि त्यामुळे कस्टमाइज ट्रीटमेंट दिल्यामुळे ते पेन कमी होतं. आजकाल बऱ्याच ऑर्थोपेडिक हॉस्पिटल्समध्ये इपिड्युरल इंजेक्शन्स दिले जातात. बरोबर बरोबर. आणि त्याचा मला वाटतं की एक इंजेक्शन दिल्याच्या नंतर काही काळापर्यंत लोकांना आराम असतो तेवढा, आणि लोक फार मोठी ट्रीटमेंट घेण्याऐवजी किंवा ऑपरेशन्स करण्याच्या ऐवजी असे इंजेक्शन्स वगैरे घेतात. याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? सर, इपिड्युरल इंजेक्शन म्हणजे बुटाडिन नावाचं जे ड्रग आहे ते दिलं जातं. बेसिकली ते ड्रग जे आहे ते अँटी इन्फ्लामेटरी आणि स्टेरॉइड ड्रग आहे जे डिस्कला सुकवतं. थोडक्यात डिस्क जी बाहेर आली आहे त्याला सुकवण्यासाठी ते काम करतं. परंतु ते घेतल्यानंतर बऱ्याच वेळा डिस्क बाहेर यायचा रूट कॉज जो आहे तो डिस्क बाहेर येणं हा नाहीये. एक लक्षात घ्या. बरोबर. डिस्क बाहेर येण्याचा रूट कॉज कधी कधी इलियम पोस्टेरो इन्फेरियर झालाय, राईट इलियम पोस्टेरो इन्फेरियर झालं तर राईट साईडला पेन होणार आहे. पण L4 ला डिस हर्निएशन MRI मध्ये दिसतंय, पण ते डिस हर्निएशन इज ऑलवेज नॉट सेम रूट कॉज. म्हणजे काय तर ज्या भागातनं डिस बाहेर आली तोच रूट कॉज नसतो कधीच. त्याच्यामुळे सक्सेस वेगळीकडे दडलेले. त्याचं कारण कधी कधी सॉफ्ट टिश्यू आहेत, कधी कधी लिगामेंट्स आहेत, कधी कधी लिम्फ नोडला इंजुरी झाली आहे, तिथे इन्फ्लामेशन आलेलं आहे, कधी कधी बोन मिसअलाइन झालेत, कधी कधी ऑर्गन मिसअलाइन झालेला आहे. जोपर्यंत तो प्रायमरी फॉल्ट सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत किती इंजेक्शन घेतले, कधी कधी माझ्याकडे 10-12 इंजेक्शन घेऊन लोक येतात. बाबा पहिलं मी एखाद्या ह्या डॉक्टरांकडे घेतले, नंतर त्या डॉक्टरांकडे घेतले, नंतर पुढच्या डॉक्टरांकडे घेतले, परंतु काही फायदा झाला नाही. बदलत राहतात परंतु तो फायदा होत नाही. त्याचं कारणच हे, कारण रूट कॉजला कोणीच काम करत नाही. आपण काय करतोय की स्पेसिफिक डायग्नोसिस करतोय की नक्की रूट कॉज काय. मेडिकल फील्ड मधलं सर्वात मोठं वाक्य असतं की डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. बरोबर. जर डायग्नोस झालं तर ट्रीटमेंट फार इझी होऊन जाते. आणि तुमच्या आतापर्यंतच्या जे काही ट्रीटमेंट किंवा प्रोसेसेस सांगितल्या त्याच्यातलं एक जी अंडरलाईन करण्यासारखी गोष्ट आहे ते तुम्ही डायग्नोस पहिले करता. बरोबर. प्रत्येक गोष्ट की हा कॉज म्हणजे प्रॉब्लेम काय आणि त्या प्रॉब्लेमचा कॉज काय, आणि तो कॉज ठीक केल्याच्या नंतर तो प्रॉब्लेम ठीक होणार आहे. खूप सुंदर सर. त्याच्यातच मला पुढचा प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे की सध्या आतापर्यंत आपण जे बोललो त्याच्यामध्ये MRI, एक्सरे आणि तुम्ही कुठली गोष्टीचं नाव सांगितलं? नर्वोस्कोप वगैरे. MRI आणि एक्सरे प्रत्येकाने ऐकलेले असतात आणि सगळ्यांच्या डोक्यात म्हणजे एक्सरे, हाडाचं दुखणं असलं की लोक जाऊन एक्सरे करतात आणि MRI त्याच्या पुढची स्टेज असते. MRI एक्सरे मध्ये काय फरक असतो नेमका? सर, MRI एक्सरे मध्ये खूप मोठा फरक आहे. एक्सरे हे जे आहे ते बोनचं, तुमचं प्रत्येक बोन व्यवस्थित प्रकारे अलाइन आहे का नाही हे समजतं एक्सरे मध्ये. त्याचबरोबर तुमचे इलियम समजतात. आज आपण MRI करतो, MRI मध्ये तुम्हाला इलियम काही दिसत नाही, हिप जॉईंट काही दिसत नाही. बरोबर. तुम्हाला जे दिसतंय ती फक्त लॅटरल बाजू दिसते आणि गादी बाहेर आलीये का नाही, तिथे एखादा मांसल भाग कुठे वाढलाय का, मांस एखादी गाठ आलीये का, हे तुम्हाला MRI मध्ये दिसतं. एक्सरे मध्ये तुम्हाला मांसल भाग दिसत नाही, हे बोन क्लिअर दिसतात की नक्की ते कुठे पुढे मागे उजवीकडे डावीकडे गेलेत का. ऑब्च्युरेटर फोरामेनचे डायमीटर दिसतात, सॅक्रोइलियक जॉईंटचे डायमीटर दिसतात, टेलबोन दिसतो अख्खा की तो मिसअलाइन आहे का.
ते मानेचा सेकंड सेगमेंट डेन्स, दुसरा मणका मानेचा, तिथनं पासून खाली माकड आड्यापर्यंत आपण अख्खं सगळं चेक करत येतो एक्सरे मध्ये. आणि एक्सरे मध्ये तुम्हाला एक्झॅक्ट रूट कॉज समजतो. MRI मध्ये फक्त तुम्हाला गादी बाहेर आली एवढंच दिसतं. हा खूप मोठा फरक आहे. रूट कॉज बघायचा असेल तर तुम्हाला ऑलवेज एक्सरे बघितले पाहिजे. अच्छा. येस. आणि MRI ही फार मोठी टेस्ट मानली जाते आणि एक्सरे MRI ची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ 7,000 ते 12,000पर्यंत MRI काढले जातात आज पुण्यासारख्या शहरामध्ये. आणि एक्सरेची कॉस्ट ही साधारण 1400 ते 1500 रुपये. तर लोकांना काय 600 रुपयापासूनच सुरुवात आहे. नाही, मी सर्वायकल थोडीशी तिन्हीची कॉस्ट मी तुम्हाला सांगतो. तर बेसिकली हे एक्सरे जे आहेत ते एक तर पैसे कमी आहेत म्हणून लोकांना वाटतं की त्यात काही कळत नाही, तथ्य नाही. हा. आणि आज काय झालंय, लोकांना पैसे जास्त दिले म्हणजे सगळं चांगलं आहे, पण त्यांना आतमधली गोष्ट समजत नाही की कशामुळे काय दिसतं. त्याच्या पुढे सिटी पण केला जातो. सिटी कधी करतात तर बेसिकली बोन मिसअलाइन झालेत, ऍक्सिडेंटल इंजुरी झाली आहे, ऍक्सिडेंट मोठा झाला आणि बोन तुटलेत, तिथे सिटी केला जातो. आणि स्कॅनोग्राम हे अजून इंडियात केलं जातं, आता चालू झालंय. स्कॅनोग्राम म्हणजे मानेपासून ते पायाच्या बोटापर्यंत एकच एक्सरे अख्खा घेतला जातो. अच्छा. आणि त्याच्यामध्ये अख्खं मिसअलाइनमेंट कुठं आहे, स्कोलिओसिस साठी आम्ही ते स्कॅनोग्राम करतो. त्याचबरोबर ज्या लोकांचे खूपच मिसअलाइनमेंट आहेत त्यामध्ये आम्ही अख्खा तो स्कॅनोग्राम मानेपासून पायाच्या बोटापर्यंतचे बोन कुठे कुठे मिसअलाइन हे सगळं चेक केलं जातं. म्हणजे या 4 गोष्टी ऍक्च्युली. स्कॅनोग्रामची काय कॉस्ट असते? स्कॅनोग्राम साधारण सर 3-3,500 रुपयापर्यंत केला जातो. बर. या सर्वांमध्ये सर्वात बेस्ट टेस्ट कुठली आहे मणक्याच्या आजारांसाठी? सर क्लिनिकल असेसमेंट इज व्हेरी बेस्ट टेस्ट फर्स्ट. डॉक्टर सगळ्यात पहिली तपासणी आहे की डॉक्टर तुम्हाला कशा प्रकारे तपासतोय, तो डॉक्टर तुम्हाला किती वेळ देतोय. आज बऱ्याच वेळा काय झालंय, बरेच डॉक्टर हे MRI आणि एक्सरेला बरे करतात आणि माझ्यासारखे डॉक्टर हे पेशंटला बरे करतात. एक लक्षात घ्या, इनसाइड द बॉडी काम करायचंय, आउटसाइडला काहीच उपयोग नाहीये. इनसाइड तुम्हाला रूट कॉज बरा करायचा आहे तर इनसाइड बरा करण्यासाठी तुम्हाला पेशंटला हात लावून पहिलं चेक करणं गरजेचं आहे. प्रत्येक मणका मी हात लावून चेक करतो की तो पुढे मागे आहे का. त्याचबरोबर प्रत्येक मणक्यावरती आम्ही मशीन फिरवतो, प्रत्येक पेशंटच्या डोक्यावरती हात ठेवतो की एक्झॅक्ट हा मणक्याचा आजार व्हिसरल ऑर्गनमुळे आहे, मस्क्युलोस्केलेटलमुळे आहे का न्यूरोमेनिंजियल आहे. आणि हे जोपर्यंत जे तपासणार नाही तोपर्यंत तुम्ही रूट कॉजला पोहोचूच शकत नाही. तेव्हा आता एक विषय फार महत्वाचा आहे सर, क्रायरोप्रॅक्टर ज्याला म्हणतात, आणि फार ट्रेंडिंग विषय सुरू आहे. खूप साऱ्या रील्स खूप फेमस होत आहेत. म्हणजे ते झोपवतात, एकदम हाडं मोडतात, त्याचा भयंकर आवाज येतो. ते बऱ्याचदा प्रथमदर्शनी तरी ते रिस्कीही वाटतं आणि फार अशी वेगळी प्रॅक्टिस वाटते. अगदी मला वाटतं 5 वर्षापूर्वीपर्यंत तर हे कोणाला माहितीही नसेल. बरोबर. 3 वर्षापर्यंत मला वाटतं कोणाला माहित नसेल. हे अचानक हा क्रायटेरिया आला आणि फार फेमस होतोय. मोठे मोठे सेलिब्रिटीज जात आहेत आणि ऍट द मोमेंट ते क्रायरोप्रॅक्टरची ती प्रोसिजर केल्याच्या नंतर चालताना हलकं वगैरे वाटायला लागतं. असे व्हिडिओज रिलीज होत आहेत सध्या. काय वाटतं याच्याबद्दल? सर, क्रायरोप्रॅक्टर ही खूप चांगली ट्रीटमेंट पद्धती आहे ज्याच्यामध्ये ऍडव्हान्स मॅन्युअल थेरपी आहे. ऍक्च्युली यामध्ये विशिष्ट प्रकारचे मणके जे उजवीकडे गेले असतील किंवा डावीकडे गेले असतील किंवा पुढे गेले असतील त्याला रिअलाइन केलं जातं ऑन द ग्रॅव्हिटी. अच्छा. जो मणका किंवा जे इलियम उजव्या साईडला गेलाय त्याला परत पोस्टेरो इन्फेरियर आलंय किंवा मागे आलंय आणि आतमध्ये गेलंय तर त्याला परत रिअलाइन केलं जातं. तर क्रायरोप्रॅक्टर मध्ये एका विशिष्ट पोझिशनला झोपून तो मणका आतमध्ये ढकलला जातो किंवा ओढला जातो किंवा पुल केलं जातं किंवा पुश केलं जातं. अच्छा. ही खरंच नॅचरल ट्रीटमेंट आहे. याच्यामध्ये दिसताना तो आवाज कोडाकड दिसतो परंतु ते क्रॅकिंग जे होतं ते बेसिकली नायट्रोजन तिथनं बाहेर पडतो आणि तो वायूचा आवाज आहे. ते करत असताना किंवा ते करताना कुठल्याही प्रकारचं पेन पेशंटला होत नाही. आवाज येणं ही नॅचरल प्रोसेस आहे. आवाज ऐकून बरेच लोक घाबरतात पण आवाज येणं मुळे कुठल्याही प्रकारचं पेशंटला दुखत नाही. उलट पेशंट पूर्णपणे हलका होतो, सगळं हलकं वाटतं पेशंटला, चालण्यामध्ये स्पीड वाटतो, पायातल्या मुंग्या लगेच कमी होतात, बधिरता नष्ट होते. हे विदिन अ फर्स्ट सेशन मध्ये होतं जर तुम्ही अॅक्युरेट केलं तर. मी परत शब्द वापरतो अॅक्युरेट केल्यानंतर. पहिलं डायग्नोसिस पाहिजे की नक्की मणक्याला पुढे ढकलायचंय, किती आतमध्ये ओढायचंय, प्रेशर किती द्यायचंय, फोर्स किती पाहिजे, मणका आतमध्ये ढकलाय का बाहेर ढकलायचंय का पुश करायचंय का पुल करायचंय, हे स्पेसिफिक निदान करून
रूट कॉज समजून जर क्रायोप्रॅक्टरचं सेशन दिलं गेलं तर तिथं सक्सेस रेट 100% आहे. अच्छा. आणि नुसतं पेशंट झूम मोडलंय, आवाज आलाय, पण पेशंट बरा होणार आहे का तर नाही होणार. याच्यामध्ये स्पेसिफिक डायग्नोसिस, अॅक्युरेट ट्रीटमेंट जर दिली तरच रिझल्ट येतात. बरं. याच्यात अजून एक प्रश्न मला जो विचारायचा होता तो होता बोन कॅन्सर बद्दल किंवा स्पाइन कॅन्सर बद्दल. जो काय मणक्याचा कॅन्सर असतो तो त्याची काय म्हणजे बरी होण्याची पर्सेंटेज म्हणा किंवा त्याच्याबद्दल काही सांगता येईल आपल्याला? सर, बोन कॅन्सर जे आहे त्याच्यामध्ये मेटास्टॅसिस किती प्रकारे आहे आणि कुठपर्यंत आहे त्याच्यामध्ये पेट स्कॅन करणं खूप गरजेचं आहे की नक्की शरीरामध्ये कुठं कुठं ते कॅन्सरच्या गाठी पोहोचलेल्या आहेत. जर एका विशिष्ट भागामध्ये असेल तर तिथे केमोथेरपी आणि इंजेक्शन्स वगैरे घेऊन ते रूल आउट जर झालं परफेक्टली, फर्स्ट ग्रेड मध्ये असेल तर ते बरं होत आहे. परंतु सेकंड ग्रेड, थर्ड ग्रेड आणि मेटास्टॅसिस सगळीकडे झालेत, इलियम मध्ये, पूर्ण स्पाइन मध्ये, तर ती केस वर्स होत जाते कालांतराने. त्याच्यामध्ये बेसिकली बघायला गेलं तर कॅन्सर होण्याचं जे मेन कारण आहे ते प्रामुख्याने त्याचा रूट कॉज जो आहे तो न्यूरोलॉजिकल, मेंदूशी रिलेटेड आहे की ज्याच्यामध्ये अतिताण, अतिविचार, अतिचिंता हे खूप प्रमाणात आहे. आहार चुकीचा चाललेला आहे, पूर्ण विरुद्ध आहार ज्याला आम्ही म्हणतो की गरविष. पोटात फळं आणि दूध एकत्र खातात ते खूप प्रमाणामध्ये. त्याचबरोबर जेवताना एकच पदार्थ अति प्रमाणात खाल्ला जातो. म्हणजे काही लोक मी बघतो बटाट्याची तर गेली 10 वर्ष बटाट्याचीच भाजी खातो, मी दुसरी भाजी खात नाही. आणि स्ट्रेस घेणं, सतत चिंता करणं, रागावणं, काम, क्रोध, शोक, भय, ईर्ष्या, द्वेष, मत्सर ह्याचा अति प्रमाणात शरीरात निर्मिती करणं आणि वापर करणं, त्याच्यामुळे कॅन्सर सारखे आजार होतात. त्यामुळे लाईफस्टाईल बदलली पाहिजे, विचारसरणी बदलली पाहिजे, आनंदी राहता आलं पाहिजे, सतत मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे हे कारण. मन जर प्रसन्न नसेल तर कसं काय माणूस आनंदी राहील आतमध्ये, ते आजार कसे काय बरे होतील. आज हिरवं ग्रीन व्हेजिटेबल, आज सिद्धूचा व्हिडिओ सगळा व्हायरल होतोय बघा. त्यांनी सांगितले लाईफस्टाईल त्यांनी बदलली, डाएट बदलला, चेंजेस काय झाले आतमध्ये. बॉडी स्वतःहून सगळ्या आजार बरं करण्याची क्षमता तिच्यात आहेच. कारण तुम्ही जे खाता तेच तुमचं शरीर आहे, त्यापासूनच तुमचं शरीर बनतंय आणि त्याचे गुणधर्म सुद्धा शरीरामध्ये उतरतात आणि त्याच क्वालिटीचे, त्याच गुणाचे आजार सुद्धा तुम्हाला जडतात. बरोबर आहे. अगदी जबरदस्त. याच्यात सर्वात महत्वाचा प्रश्न मला जो पहिल्यापासून विचारायचा होता किंवा प्रेक्षकांच्या मनामध्ये येईल की हे जे स्लीप डिस असेल किंवा सायटिका असेल, याची सुरुवात कशी होते, पहिलं काय लक्षण असतं याचं? स्लीप डिस सायटिका मध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं की पहिली कंबर दुखायला लागली, फार खूप प्रचंड प्रमाणात दुखायला लागली. त्याच्यामध्ये स्पाझम पूर्ण येतो, हलत नाही कंबर, कुठेच पेशंटला धड बसता येत नाही, धड उठता येत नाही. पण ही तर पुढची स्टेज झाली ना सगळ्यात फर्स्ट ग्रेड मध्ये. सर, जेव्हा फर्स्ट स्टेज मध्ये न्यूक्लियस पल्पलस ज्यावेळेस बाहेर येतो, फाटतो आणि अॅन्युलस फायबर तुमचं रप्चर होतं, त्यावेळेस फर्स्ट ग्रेड मध्ये पूर्ण स्पाझम येतो. तो अॅक्यूट कंडिशनचा आहे, जेवढा लवकर येतो तेवढा लवकर बरा होतो. अच्छा. जेवढ्या लवकर येतो तेवढा लवकर तो बरा होणार आहे. एक लक्षात घ्या, त्या काळामध्ये पेशंटने फक्त 10 ते 12 तास झोपून राहायचं. फर्स्ट दिवशी तुम्हाला असं जर कधी फिलिंग आलं, काहीतरी उचललं, झटका बसला, क्विक सडन ऑफ मुवमेंट केली आणि अॅन्युलस फायबर फाटलेला आहे, त्या वेळेमध्ये, त्या काळामध्ये पूर्ण पेशंटची कंबर, पेशंटला अक्षरशः असं उठायतानाही 10 सेकंद लागतात आणि खाली बसतानाही 10 सेकंद लागतात खुर्चीवरती. या स्टेजमध्ये फक्त झोपून राहायचंय. पण असं कंबर आखडल्याच्या नंतर तर उलट लोक ते गावातले जे गावठी चोळणारे असतात किंवा मसाज करणारे असतात, अंग मोडण्याचा प्रयत्न करतात, वाकवण्याचा प्रयत्न करतात, काय ते लूज होईल. आणि बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज जे मी ऐकलेले की अंग ताटलं असेल तर तसंच झोपू नको, ते अगदी ताटून राहीन, त्याला थोडं मोकळं करण्यासाठी अंग हलवतात. एक लक्षात घ्या, गादी बाहेर आल्यानंतर बॉडीचा ॲटोम इम्युन सिस्टीमचा लगेच बॉडी तुमची स्पाझमला करते का, तर ती गादी बाहेर पडू नये म्हणून. बॉडी स्वतः काळजी, डिफेन्स मेकॅनिझम आहे, बॉडी स्वतः काळजी घेते. बरं. त्या काळात जर तुम्ही अजून ताटवलं किंवा चोळलं किंवा रगडलं, डिस अजून बाहेर येणार आणि पाय लुळा पडण्याचे चान्सेस तिथे वाटतात. बघा, मी बरेच पेशंट बघतो की मी या गावामध्ये गेलो, पाय देऊन आलो, कमरेवरती पाय दिला, माझ्या पायात मुंग्या चालू झाल्या, ती वर्स होते केस. मी गेलो,
पाय दिला, पाय बधीर झाला किंवा पायातली ताकद पूर्ण गेली, असे बरेच केसेस बघायला मिळतात. एक लक्षात घ्या, लचक बसणे आणि डिस्क बाहेर येणे हे दोन्ही प्रकार वेगळे आहेत. काय 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 अंतर काय असतं त्याच्यामध्ये? लचक मध्ये तुमची डिस्क बाहेर येत नाही, डिस्क नॉर्मल असते. नाही, तरी सिम्पटम्स मध्ये काय? सिम्पटम मध्ये पेशंटला लचक मध्ये पेशंट मुवमेंट इझी असतात. लचक मध्ये म्हणजे पेशंट स्वतः चालतोय पण त्याला आखडल्याची भावना असते. बर. आणि स्पाझम मध्ये ज्यामध्ये डिस्क हर्निएट झाली आहे त्यामध्ये स्पेसिफिक पूर्ण कंबर ही लॉक होते. तिथे पाय दुखत नाही, कंबर लॉक होते पूर्ण, आणि पेशंटला उठता येत नाही, बसता येत नाही. अक्यूट कंडिशन मध्ये, क्रोनिक कंडिशन मध्ये स्पाझम हा निघून जातो. पेशंटला खूप वेळ उभं राहिले तर मग त्रास होणार आहे, खूप वेळ बसले तर त्रास होणार आहे. हा एकदम खूप मोठा फरक आहे. लचक बसली आहे तर ती लचक ऑटोमॅटिक तुम्ही लेप लावलाय, दुःख बघावसारखा लेप आहे, कमरेवरती गरम पाण्यात घालून लावलाय, शेकलंय, तर ते लचक त्याच दिवशी थांबते. पण ती लचक थांबत नाहीये तर मग समजायचं की हे पुढचं ग्रेडेशन आहे. बर. हे जे घरच्या घरी अंग मोडणं किंवा पाठ चोपून घेणं वगैरे, याचा काय फायदा होतो की टेम्पररी पेशंटला बरं वाटतं सर. जिथे धातुक्षयजन्य दाबल्यानंतर बरं वाटतं किंवा जे खूप दमून येतात, ते खूप काम करून येतात, त्यांना चोळल्यानंतर बरं वाटतं. ज्या लोकांमध्ये अजीर्ण झालंय, आमाजीर्ण आहे, खूप जेवण केली, खूप गॅसेस पोटात मध्ये साठलेलं आहे, अजीर्ण झालेलं आहे, आणि त्यामध्ये चोळलं तर दुखणं 4 पट वाटतं. मग ह्यामध्ये घरच्या घरी जर करण्याचा जो प्रकार आहे, बरं वाटत असेल तर करा. त्यांनी दुखणं वाटतंय, त्रास होतोय, तर तुम्हाला नक्कीच चांगल्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे. बरं. आजकाल हे बजरंग लेप आणि अशा बऱ्याच कंपनीचे लेप वगैरे आलेले आहेत, त्या लेपचा काय फायदा होतो? जिथे लचक बसली आहे, डिस्क बाहेर नाही आली आहे पण लचक बसली आहे, एखादं काहीतरी सिलेंडर उचलायला काय काम करतो तो लेप? त्या लेपामध्ये बेसिकली सर सूज कमी करणारी औषध आहेत, जसं पुनर्नवा, वेखंड, शेवगा, राळ, ही जी औषधं आहेत ही सगळी त्या मसलच्या आजूबाजूची, लिगामेंटच्या आजूबाजूची सूज कमी करतं, इन्फ्लामेशन कमी करतं, आणि ती इन्फ्लामेशन कमी झाल्यामुळे पेशंटच्या वेदना या कमी होतात. हे कामाचे आहेत थोडक्यात? नक्कीच कामाचे आहेत सर. जिथे लचक बसली तिथे नक्कीच कामाचे आहेत. आणि जिथे मुरूड आलाय, डिस्क हर्निएशन मध्ये तुम्हाला जोपर्यंत गादीमधलं अंतर वाढवत नाही तोपर्यंत तुमची डिस्क हर्निएशन कमी कधीच होणार नाही, किंवा त्या अशा लेपामुळे त्याच्यामध्ये काही फायदा होत नाही. आणि सध्या जे हे पेन किलर स्प्रे किंवा जे मलम वगैरे, जेल्स वगैरे येतात, त्याच्याबद्दल काय सांगणे तुमचं? सध्या ओलिनी जे वेगवेगळे लिगामेंट, जनरलाइज डायक्लोफिनॅक वगैरे, डायक्लोफिनॅक असतं, त्यामध्ये स्प्रे जेल असतात. ते जेल्स जे आहेत ते बेसिकली पेन कमी करतात, किंवा त्याच्यामध्ये पेपरमिंट किंवा पुदिना अर्क असतो बेसिकली. त्याने गरम होते ती जागा, आणि ती जागा गरम झाल्यामुळे तिथलं इन्फ्लामेशन हे कमी होतं. पण ते नसावर नस चढणे ज्याला म्हणतात, स्नायूचं इन्फ्लामेशन आहे, लिगामेंटचं इन्फ्लामेशन आहे, तिथे ते ऑइलमेंट किंवा ते लिगामेंट्स खूप चांगल्या पद्धतीने इन्फ्लामेशन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. परंतु डिस्क हर्निएशन आहे, पोट्रुजन आहे, गादी बाहेर आली आहे, तिथे काही त्याचा उपयोग होत नाही. दुखणं कमी होईल काही काळापुरतं, परत त्रास आहे तसाच. अच्छा, ठीक आहे. आणि मार्केटमध्ये तेल पण असतात खूप, किंवा काही लोक तर ते डीपीचं जळालेलं तेल, ऐकलंय तुम्ही? हो. असे हे तेल वगैरे लावतात, ते त्याने पेन कसा रिलीफ होतो मला अजूनही कळलेलं नाही. एक लक्षात घ्या, त्या तेलांमध्ये लोक पुदिनाचा अर्क आणि पेपरमिंट टाकतात, जेणेकरून गरमी तिथे उत्पन्न होईल, अँटी इन्फ्लामेटरी ऍक्शन तिथे होते, आणि त्याच्यामुळे जिथे सीआरपी वाढलेला आहे किंवा ESR वाढलेला आहे, अशा कंडिशनचं पेन जे आहे ते तात्पुरतं आहे, किंवा अचानक आलं खूप दीर्घकाळ नाहीये, ते पेन तिथे कमी होतं त्याने. बऱ्याच गावखेड्यामध्ये ना, हे मी का विचारतोय, कारण अशा ह्या सगळ्या मिक्स किंवा अशा या पद्धतीचे बिब्बा गरम करून लावला जातो. बरेच लोक बिब्बे गरम करून लावणं, खूप विचित्र प्रकारे ते डाग पडतात पेशंटला, आणि कधी कधी तर बस्ट होऊन पस पण येतात काही पेशंटमध्ये. तर बिब्बा उठवणं किंवा डाग देणं, सळ्या गरम करून बरेच लोक डाग देतात, हे एक लक्षात घ्या, हे सगळं मीथ आहे. बेसिकली नुसतं त्या डागाने काही डिस्क बाहेर आलेली आत जात नाही. जोपर्यंत 2 मणक्यातलं अंतर वाढणार नाही, आजूबाजूचे मसल रिलीज होणार नाही, लिगामेंट जे टाईट झालेत ते रिलीज होणार नाही, जिथे फायब्रोसिस झालाय किंवा कॅलोजन फायबरच्या गाठी साठलेल्या आहेत ज्या रिलीज होणार नाही, तोपर्यंत ती गादी आत जाणार नाही. नुसत्या डागने पेन कमी होईल, पण लोक मी बघितलेत की 20-20, 30-30 वेळा डाग घेऊन येतात,
अच्छा. एक लक्षात घ्या, डाग घ्यावा कधी घ्यावा, जिथे जडपणा आहे, जिथे जडपणा आहे, गादी बाहेर आली नाहीये आणि पेन आहे, गौरवता जडपणा आहे, हेवीनेस वाटतोय, तिथे तुमचा त्या डागाने फायदा होतो. बिब्याचा फायदा जो आहे, स्पेसिफिक पेन आहे, एखादं तीव्र वेदना आहेत आणि त्या मस्क्युलर आहेत, तिथे बिब्याचा उपयोग चांगला होतो. गावाकडे तित्तर किंवा चित्तर जे म्हणतो ना, हो हो हो, ते खाल्ल्याने लोअर बॅकचा पेन कमी होतो किंवा पाठीचं दुखणं कमी होतं, अशा पद्धतीच्या सुद्धा काही अफवा आहेत? सर, या मिथ्स आहेत, बऱ्याच अफवा आहेत. कारण बेसिकली काय होतं, वातशामक जे औषध आहेत, लोक बऱ्याच वेळा चरस, गांजा किंवा निरगुडी, एरंड, शेवगा हे बऱ्याच प्रकारचे वेगवेगळ्या वनौषधी ज्या आहेत ज्यांच्यामध्ये पेन कमी करण्याचे, शूल कमी करण्याचा गुणधर्म आहे. जिथे जिथे शूल आहे, शूलम नास्ती विना वातात विना रक्तात. प्रत्येक पाठदुखीचा पेशंट म्हणजे बाहेर डिस्क येणं असं नाहीये. कधी तो मसलमुळे, कधी स्नायूंमुळे, कधी कधी मी जसं म्हटलं कॉन्स्टिपेशनमुळे आहे, कधी कधी मुतखड्यामुळे आहे, कधी कधी डायबिटीजमुळे आहे, कधी कधी लिव्हर, फॅटी लिव्हरमुळे आहे. हे सगळं समजून घ्यायचं की नक्की पेशंटला त्रास कशामुळे. जोपर्यंत डायग्नोसिस होणार नाही तोपर्यंत ॲक्युरेट लाईन ऑफ ट्रीटमेंट आपल्याला सांगता येणार नाही. अच्छा. आज काय होतं, लोक प्रयोग करा, या डॉक्टरचा फायदा नाही झाला तर तू बाबा हा प्रयोग कर, तो प्रयोग कर. याच्यामुळे गावामध्ये, समाजामध्ये जो लोक जे सांगतील ते करतात. बऱ्याच वेळा वेगवेगळे चीक झाडांचे लावतात, अक्षरशः ते पूर्ण स्किन बस्ट जळून जाते, आयुष्यभर ती मागे लागते. आतापर्यंत जे ऐकले की समजा हे जे उपाय आहेत तर ते सेकंडरी आहेत किंवा त्यांचा काही फायदा नाही, हे सगळे मिथ्स आहेत. पण असे, आता तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात सुरुवातीला, असे काही घरगुती उपाय नक्कीच असतील ज्याने तुमचा पेन कमी होतो, असे काही उपाय सांगू शकाल? नक्कीच आहे. ज्यांना असं पेन चालू झालंय, कंबर दुखतीये, मान अवघडतीये किंवा कंबर अवघडतीये, कंबर जड वाटतीये, तर अशा काळामध्ये तुमच्या घरी कुकर आहे प्रत्येकाच्या. तो कुकरची वरची शिट्टी काढायची, तिथे हिरवा पाईप लावायचा, त्याच्यामध्ये दशमूळ, निरगुडी, एरंडाचा पाला टाकायचा, कुकर फास्ट चालू करायचा, गॅस चालू करायचा फास्ट मध्ये, आणि वाफ आल्यानंतर तो पाणी पूर्ण झटकून घ्यायचं आणि तो वाफारा मानेपासून कमरेपर्यंत, पायाच्या बोटांपर्यंत 30 मिनिटं सकाळ संध्याकाळ अशा अवस्थेत दिला घरच्या घरी तर नक्कीच पेन कमी होतं. कुठले कुठले पेन कमी होतात त्याच्यामध्ये? समजा तुमचे सांधे दुखतात, मनगट दुखतंय, घोटे दुखतात, कोपर दुखते, मान दुखते, कंबर दुखते, कमरेचे सगळे सांधे दुखतात, गुडघे दुखतात, पायाची बोटं दुखतात, पायाचे घोटे दुखतात, अशा प्रत्येक सांध्यांमधल्या ज्या वेदना आहेत त्या वेदना ह्या शेक साधारण एका जागेवरती 10 ते 15 मिनिटं जर दिला आपण, जो दुखतोय त्या भागामध्ये, तर नक्कीच वेदना आपल्या कमी होतात. अजून काही उपाय? दुसरा उपाय, जसं मगाशी आपण म्हणलं, दुःख भगावलेप, बजरंग लेपासारखी औषधं आपण घरगुती आणायची आहेत, ती गरम पाण्यामध्ये चांगली कालवायची आहेत आणि तिथे गरम गरम लेप त्याचा घालायचा आहे. तिसरं, आपण काही स्ट्रेचिंग एक्सरसाइज घरच्या घरी करू शकतो. जो सांधा दुखतोय किंवा जो स्नायू दुखतोय त्याला थोडंसं हलक्या, जेवढं सहन होतंय तेवढ्या प्रेशरनी स्ट्रेच करणे. म्हणजे आपली मान दुखते तर मानेला आपण या पद्धतीने मागच्या दिशेने स्ट्रेच करू शकतो, उजवीकडे स्ट्रेच करू शकतो. हळूहळू स्ट्रेचिंग करायचंय तुम्हाला, जेवढं सहन होईल तेवढं. दुखलं तर थांबायचं. बरं. पण या एक्सरसाइज ज्या तुम्ही सांगताय त्या हर्निएशन मध्ये कामी येणार आहेत? हर्निएशन मध्ये एक लक्षात घ्या, पेन ते तात्पुरतं कमी होणार आहे, कायमस्वरूपी ती ट्रीटमेंट नाहीये. तुम्हाला कायमस्वरूपी गादी आतमध्ये घालवायची असेल तर नुसतं एक लक्षात घ्या, काही लोकांच्या डोक्यात असतं की माझं पेन जायला पाहिजे आणि काही लोकांच्या डोक्यात असतं की माझं पेन हे कायमचं जायला पाहिजे. ज्यांचं तात्पुरतं पेन कमी करायचंय त्यांनी ते लोक लेप लावतील, पेन किलर घेतात, आयुष्यात 5-10 वर्ष पुढे ढकलतात. असेही लोक आहेत समाजामध्ये. आणि काही लोक अशी आहेत, सुशिक्षित आहेत, की ज्यांना वाटतं की माझं पेन कायमस्वरूपी घालवायचंय, परत आलं नाही पाहिजे. त्यांच्यासाठी मॅन्युअल थेरपी ही सगळ्यात बेस्ट काम करते. बरं. सुरुवातीलाच आपण जेव्हा मी तुम्हाला विचारलं की हे सगळे आजार वाढण्याचे किंवा मणक्याचे आजार वाढण्याची कारण काय, तर तुम्ही फार कारण सांगितली. बरोबर. परंतु सर, आज जे प्रेक्षक, माझे प्रेक्षक जे हा पॉडकास्ट पाहतायत त्या लोकांसाठी माझा हा प्रश्न आहे की हे स्लिप डिस्क, हार्निएशन, प्रोलॅप्स ऑफ डिस्क हे सगळे आजार होण्यासाठी, म्हणजे साधारण भाषेत सांगायचं झालं तर मणक्याचे आजार होऊ नयेत म्हणून असं काय करायला पाहिजे की तो मला आजार झालाच नाही पाहिजे? 1, 2, 3, 4 जेही तुम्ही डेली रुटीन मध्ये या गोष्टी तुम्ही नक्कीच केल्या पाहिजेत. 1 असोत, 2 असोत, 3 असोत, सांगा सर.
पहिली गोष्ट सगळ्यात प्रामुख्याने कॉन्शियसनेस तुमच्यामध्ये आला पाहिजे. कॉन्शियसनेस मुवमेंट करत असताना, तुम्ही कुठल्याही हालचाली करत असताना एका सेकंदामध्ये 3 हालचाली करायच्या नाहीयेत. समजा उजवीकडे वळलो, रोटेशनल मध्ये खाली वाकू नका, रोटेशन मध्ये खाली वाकू नका जोरात. जर त्या कंडिशन मध्ये जोरात खाली वाकले तर बऱ्याच वेळा गादी सॅटेलाइट प्रमाणे बाहेर पडते. बरं, हे पहिलं सगळ्यात महत्वाचं. इन्स्टंट एका सेकंदामध्ये 3 मुवमेंट करायचे नाही, पहिला नियम. दुसरा नियम आहे, एका जागेवर तुम्ही बसलात तर दर 1 तासाने कंपल्सरी 5 मिनिटं उठायचंय, चालायचंय, वॉक करायचंय. तुम्ही जर बसलेला आहात तर उठायचंय, उभे आहात तर 5 मिनिटं बसायचंय, व्हायचे वर्षा दोन्ही गोष्टी करायच्या. तिसरी गोष्ट, एखादा असा व्यायाम करायचा जेणेकरून सगळे आपले स्नायू, सांधे, सगळे बोन हे स्ट्रेच होतील. जसं की सूर्यनमस्कार. सूर्यनमस्कार मध्ये 12 मुवमेंट्स आहेत. प्रत्येक सूर्यनमस्काराची पोझिशन करताना पृथ्वीच्या वरती चालला श्वास घ्यायचा आहे, पृथ्वीच्या जवळ चाललो श्वास सोडून द्यायचा आहे. एका आसन स्थितीमध्ये कमीत कमी 10 सेकंदापासून 30 सेकंदापर्यंत आपल्याला थांबायचं आहे. असे कमीत कमी 3 ते 5 सूर्यनमस्कार रोज कंपल्सरी मारायचे. जर सूर्यनमस्कार रोज मारले तर बॉडीची स्ट्रेंथ वाढणार आहे, मसलची फ्लेक्झिबिलिटी वाढणार आहे आणि रिजनरेशन चालू होतं, कारण एन्झाईम सिक्रीट होतात. सूर्यनमस्कार मारत असताना सगळ्या ऑर्गनचे एक्सरसाइज होतात. तुम्ही रनिंग करताय, तुम्ही जिम करताय, तिथे ऑर्गनला मुवमेंट होत नाही. सूर्यनमस्कार मध्ये प्रत्येक ऑर्गनची मुवमेंट होते. मला वाटतं स्विमिंग मध्ये पण फार इफेक्टिव्ह आहे. स्विमिंगने ज्यांचे पाय जड पडतात, ज्यांना उरुस्तंभ, उरू म्हणजे काय तर मांड्या जड पडतात, चालताना मांड्या भरल्यासारख्या वाटतात, त्यांच्यामध्ये स्विमिंग म्हणजे प्लवन, संस्कृत स्विमिंगला शब्द आहे प्लवन. स्विमिंग करणं हे सगळ्यात खूप चांगलं आहे ज्यांच्या मांड्या जड पडतात. आणि त्या मांड्या जड पडण्यामध्ये त्या पेशंटला तेल लावलं तर मांड्या अधिक जड पडतात. म्हणजे समजायचं की त्यांनी स्विमिंग केलं. ज्यांनी चोळून घेतलं की मांड्या अजून जड पडतात, तर त्यांनी कंपल्सरी स्विमिंग सारखा व्यायाम करायचा. अजून पहिले तर आपण सांगितलं की पोझिशन्स चेंज केल्या पाहिजे, चाललं पाहिजे, एक्सरसाइज केली पाहिजे. दुसरी गोष्ट, 1 सेकंद मध्ये 3 मुवमेंट नाही केल्या पाहिजे. जेवणाची वेळ ही नियमित पाहिजे. सकाळचं जेवण हे 9-9:30ला, संध्याकाळचं जेवण हे 6-6:30 वाजता. त्याच्यानंतर नाही. शक्यतो नंतर केलं तर बऱ्याच वेळा अजीर्ण होतं, गॅसेस होतात आणि त्याच्यामुळे पित्ताचे विकार वाढतात. त्याचबरोबर पुढचा जो टप्पा आहे त्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने आनंदी राहायला पाहिजे. अतिविचार सगळ्यात महत्वाचा आहे. आनंदी राहिलं पाहिजे. तुम्हाला जे काम आवडते ते काम तुम्ही करा. पैसे मिळवण्यासाठी किंवा गरजा भागवण्यासाठी लोक न आवडणारी कामं प्रचंड प्रमाणात करतात, मग त्याचा स्ट्रेस येतो. त्याचबरोबर कंपनी मग टार्गेट देते आणि मग पूर्ण डोक्याची मंडई होऊन जाते आणि तिथनं चालू होतो मानेचा त्रास. अप्पर ट्रॅपेजियस मसल सगळे सुजायला लागतात, डोकं भणभणायला लागतं, रात्रीची झोप नष्ट होते, मग चालू होते शुगर, मग चालू होते काही दिवसांनी ब्लड शुगर झाली की लगेच हायपरटेन्शन येऊन बसतात. हायपरटेन्शन नंतर मग सगळे मसल मधली ताकद कमी होते. मसलची ताकद कमी झाली की स्पाईनचे डिसऑर्डर चालू होतात, डिजनरेटिव्ह चेंजेस इन द स्पाईन, लॉस ऑफ लॉर्डोसिस, कव नष्ट होतो. म्हणजे हे सगळं एकमेकाशी जोडलेलं शरीर आहे आपलं. एक लक्षात घ्या, सगळ्या शरीर आपल्यामध्ये सगळे भाग एकत्रित काम करत असतात. एकत्रित काम करत असताना बऱ्याच वेळा एखादा अवयव मिसअलाइन होतो, त्याचा एन्झाईम सिक्रेट होत नाही, त्याच्यामुळे वेगवेगळे 4-5 आजार निर्माण होतात. त्यामुळे आनंदी राहणं खूप गरजेचं आहे. अतिताण, तणाव, चिंता, स्ट्रेस या गोष्टी जीवनात जेवढ्या कमी करता येईल, आणि जे आहे जे घडतंय ते आपलं प्रारब्ध आहे, भगवंताची कृपा आहे. एक लक्षात घ्या, हे स्वीकारलं ना तर तुमचे आजार कमी होणार आहे. पण तुम्ही घाबरले, भीती आली मनामध्ये, फिअर आला, आता माझं कसं होणार, आता मला पाठ दुखायला लागली, डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय. मग आपले मित्र परिवारात कोणतरी भेटायला येतं, ते सांगतात अरे आमच्या शेजारच्याचं ऑपरेशन झालं, त्याची बायको पाय लुळा पडलाय. मग दुसरं कोणतरी 2 दिवसांनी येतं, अगं त्याचा लघवीचा कंट्रोल गेलेला आहे, ऑपरेशन करू नको तू. मग मनाची द्वंद्व स्थिती, मी ऑपरेशन करू का नको, का पेन किलर घेऊ. मग पेन किलर घेतो, तो मेडिकलवाला म्हणतो अरे पेन किलर खाऊन खाऊन किडन्या खराब होतील तुझ्या, डायलिसिस चालू होईल. मग ह्यामध्ये भीती मनामध्ये चालू होते की मी नक्की आता करायचं तर काय. मग अशा वेळेस बऱ्याच वेळा मी बघितलं, काही लोक तर माझ्याकडे 2-3 वेळा आत्महत्येचा प्रकार करून माझ्याकडे आले. पेन तेवढा खतरनाक असतो. येस,
मग मी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, ह्याला उत्तर 100% आहे. आणि ते लोक अक्षरशः जाताना फर्स्ट डे 80 ते 90% पेन कमी होतं. अक्षरशः बरेच रुग्ण मी बघतो पाय पडून माझं पूर्ण पाय अष्टांग नमस्कार घालून जातात घरी. का? आता बेसिकली पेन कमी झालेलं असतं. एक लक्षात घ्या, एक त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद निर्माण होतो, एक वेगळी ऊर्जा निर्माण होते की आता जगण्यासाठी मला काहीतरी, बाबा मी आता यातनं बाहेर पडणार, ही एक भावना चालू होते. शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे सर, जो मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात हा आजार असेल, त्यांच्या वाईफ असेल, त्यांच्या वहिनी असतील, त्यांच्या कुणीही रिलेटिव्ह मध्ये असेल, बरोबर, ज्यांचं सिजेरियन सेक्शन झालेलं आहे, अशा लेडीज, त्यांना ते भूल देताना किंवा अॅनेस्थेशिया देताना जे स्पाईन मध्ये अॅनेस्थेशिया दिला जातो त्याच्यानंतर बरेच वर्षानुवर्ष कंबर दुखते, किंवा काही जर गर्भाशयाचे ऑपरेशन झाले तर वर्षानुवर्ष कंबर दुखण्याचा आजार होतो. त्यांचं एक सिम्पटम असते की सकाळी उठल्याबरोबर जी कंबर आकडलेली असते ते पुढच्या अर्धा एक तास त्या मोकळ्या होत नाहीत. आणि हे प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाला हे आढळलं असेल. हे का होतं आणि याच्यावरती उपाय काय, हा आपला शेवटचा प्रश्न. खूप चांगला प्रश्न विचारला. एक 60 ते 70% पेशंट अशा प्रकारचे मला व्यवहारतः बघायला मिळतात. तर कुठल्याही प्रकारचे ऑपरेशन्स झालेत, जसं तुम्ही सिझेरियन म्हणले तसं मी थोडंसं अजून पुढे जाऊ, अंबलिकल हार्निया आहे, अपेंडिक्स सारखं ऑपरेशन आहे, त्याचबरोबर गर्भपिशवीचं ऑपरेशन आहे. हे करत असताना बऱ्याच वेळा बुलीचं इंजेक्शन देत असताना तिथे नवला कुठे ना कुठे तो धक्का लागतो. सायटिक नर्व जी आहे तिला पिंचिंग होतं ऍट द टाइम ऑफ नर्व इंजेक्ट करताना, इंजेक्शन इंजेक्ट करताना, अॅनेस्थेशियाचं इंजेक्ट करताना तो धक्का तिथे लागतो. आणि तिथे धक्का लागल्यानंतर पेशंट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ती कुठेतरी शॉकमध्ये जाते आणि मसल तिथे कॉन्ट्रॅक्ट होतात. का? तर कुठलंही बाहेरचं मटेरियल जेव्हा आपल्या शरीरामध्ये आतमध्ये येतं, बॉडी स्वतःहून डिफेन्स मेकॅनिझम काय करते, तिला बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. त्यावेळेस नर्व कुठेतरी कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात आणि ते कायमस्वरूपी कॉन्ट्रॅक्शन मध्ये जातात, बिकॉज तिथला रिदम, क्रेनिओसॅक्रल रिदम जो आहे तो मिसअलाइन होतो. मग अशा कंडिशन मध्ये पेशंटला रोज सकाळी उठल्यानंतर वाटतं की काहीतरी आखडून धरलंय, कोणीतरी पकडून ठेवलेलं आहे. मग ह्या केसेसमध्ये बऱ्याच वेळा त्या लोकांना दुधाचा लेप फक्त जर केला त्यांनी, दूध हे कृत्रिम विष आहे. आता जे दुधाचा लेप म्हणजे फक्त दूध जे आहे ते तुमच्या पाठीला चोळायचं आहे. कधी कसं? आंघोळीच्या पूर्वी एक साधारण तुम्ही आंघोळीच्या आधी 10 मिनिटं फक्त दूध पूर्ण कमरेला चोळणार आहात. ते गाईचं म्हशीचं कुठलंही दूध चालेल. दुधाची ऍक्टिव्हिटी म्हणजे ऍक्टिव्ह प्रिन्सिपल त्याच्यामध्ये गरविष ती सगळं घालवतं. गरविष म्हणजे काय? गरविष म्हणजे कृत्रिम विष. आज आपण अॅनेस्थेशिया दिलं ते कृत्रिम आहे, एक प्रकारचं कृत्रिम औषध आहे जे शरीरात गेल्यामुळे त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट आहे, कंबर दुखायला लागणं. तर दूध तिथे लावणं, त्याचबरोबर मसाज करायची की हलक्या हाताने फक्त लावायचं आहे. हलक्या हाताने ते लावून ठेवायचं, 5 ते 10 मिनिटं लावायचं आणि लगेच आंघोळ करायची. दुसरं प्रकार आहे ज्याच्यामध्ये तुम्ही काही स्लाइटली भुजंगासनासारखी काही एक्सरसाइज करणं, ज्याच्यामध्ये तुमचे स्पाईनचा कव हा एक्सटेंड होईल. भुजंगासन, परिवृत्त उत्तानासन म्हणजे बॅकवर्ड बेंडिंग ही 2 आसनं आणि सूर्यनमस्काराचे काही प्रकार जर केले तर त्यांनी मसलची स्ट्रेंथ वाढते आणि ते दुखणं कमी होतं. एक लक्षात घ्या, मसलची ताकद जोपर्यंत वाढणार नाही तोपर्यंत पेन कमी होत नाही. त्याचबरोबर तिसरी गोष्ट त्यामध्ये हलक्या हाताने तेल लावणे. त्याच्यामध्ये तुम्ही पेशंटची प्रकृती किंवा पेशंटचं पेन हे वातज पेन असेल, तीव्र वेदना असतील तिथं तुम्ही सहचर तेल सारखं औषध, पित्तज वेदना असतील तर महावाश तेल, भुसकल्याप्रमाणे वेदना, कफज मध्ये जडपणा जाणवतो, बधीरपणा जाणवतो आणि पेन आहे, अल्प पेन आहे, कमी पेन आहे, तिथं कोटम चुक्क्यादी तेलासारखं औषध तेल. ते तेल तुम्हाला लोकल ऍप्लिकेशन तिथे लावायचंय आणि गरम पाण्याच्या पिशवीने किंवा वाफाऱ्याने शेकायचंय. हा जर प्रयोग केला आणि त्याचबरोबर पुढे जाऊन एक स्पेसिफिक पेन असेल की एकच भाग दुखतोय, एक बोटाने पेशंट दाखवतो की मला पाठीच्या या मध्यभागी एवढंच दुखतं, तर तिथं जळवा लावून रक्त काढून घेणं. लिचेस, आज तुम्ही जर बघितलं तुमच्या सगळ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात धन्वंतरीचा फोटो आहे. धन्वंतरीच्या हातात 4 गोष्टी आहे, शंख, चक्र, जलौका आणि अमृतघट. शंख, चक्र, जलौका. जलौका म्हणजे लिचेस. त्या जळवात दूषित रक्त पिऊन येतात, तिथं साठलेलं रक्त जे दूषित
ते सगळं पिऊन घेतात आणि जेणेकरून ते कृत्रिम विष गरविष तिथं साठलेलं आहे ते सगळं जर काढून घेतलं आपण तिथल्या रक्ताद्वारे तर बेसिकली बऱ्याच 80 ते 90% स्त्रियांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो. खूप जबरदस्त. मनात आणखीनही प्रश्न आहेत, आणखीन डीप जाण्याची इच्छा आहे, पण आपण टाइम बाउंड आहोत, त्याच्यामुळे आजच्या पुरता आपण थांबतोय. खूप जबरदस्त असा पॉडकास्ट झालेला आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे तो. मला सुद्धा, मी एक प्रॅक्टिशनर डॉक्टर असताना सुद्धा मला सुद्धा तो खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटला. आणि थँक्यू सो मच सर, तुम्ही इथे आलात. आणि थँक्यू सो मच. इंटरव्हलमध्ये आम्ही एक ब्रेक घेतला, त्या ब्रेकच्या दरम्यान सरांनी थोडंसं आमच्यावरती एक छोट्या ट्रीटमेंट केल्या, त्या आम्हाला तेवढ्या इफेक्टिव्ह वाटल्या. आणि एक विश्वास तेव्हाच बसतो जेव्हा आपण ती चव चाखतो त्या उपचाराची किंवा त्या मेडिसिनची. त्यामुळे मला इथे आवर्जून सांगावं असं वाटेल की सरांनी जी काय ती ब्रेकमध्ये ट्रीटमेंट केली ती खूप जबरदस्त होती. दुसरी गोष्ट सर, तुम्हाला कसं वाटलं इथे? खूप चांगलं वाटलं, कारण बेसिकली मणक्यामध्ये मी स्पेशलायझेशन करत असताना की हा विषय मला कुठेतरी मांडता यावा म्हणून तुम्ही जी संधी दिली, त्यामुळे खूप लोकांचं एक या पॉडकास्टद्वारे कमीत कमी एक 10-15 लोकांचं जरी ऑपरेशन वाचवण्यात मला यश आलं तर मी हा पॉडकास्ट खरंच मोठा झाला असं समजेल. आणि या पॉडकास्टमधल्या बऱ्याच गोष्टी ज्या मी घरगुती सांगितल्या आणि लोकांनी त्या वापरल्या आणि त्यांचं पेन कमी झालं, तर नक्कीच हा पॉडकास्ट खूप चांगला झाला असं मी समजेल. नक्कीच. थँक्यू सो मच सर. आणि तुम्हाला जर सरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल, सरांकडून कन्सल्टेशन घ्यायचं असेल किंवा कुठल्याही उपचारासाठी तुम्हाला सरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांच्या सगळ्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करणार आहोत. त्या तुम्ही वापरून सरांपर्यंत पोहोचू शकता, तुमच्या क्वेरी त्यांना विचारू शकता. सरांचे जे काही सोशल मीडियाचे हँडल आहेत ते सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये पोस्ट करू आणि सरांना तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता, रीच करू शकता. दुसरी गोष्ट, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आवर्जून आम्हाला कमेंट किंवा मेसेजच्या माध्यमातून सांगायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला या पॉडकास्टच्या दरम्यान काही प्रश्न पडले असतील किंवा अजून काही जाणून घेण्याची इच्छा असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट मेसेजमध्ये कळवा. त्या सर्व कमेंट आम्ही वाचतो. आणि जर समजा हा पॉडकास्ट तुम्हाला खूप आवडला आणि तुमचे भरमसाठ प्रश्न आले किंवा तुमचे रिप्लाय आले तर सरांना मी पुन्हा विनंती करीन, पुन्हा या मंचावरती घेऊन येण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्यासाठी त्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यासाठी हा मंच सदैव बांधील असेल. या उपर तुम्हाला या पॉडकास्टमध्ये, या मंचावरती अजून कुठले गेस्ट हवे आहेत ते सुद्धा गेस्ट रिकमेंडेशन नक्की द्या. आपण प्रयत्न करून त्या गेस्टला या मंचावरती आणण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत हा पर्टिक्युलर एपिसोड लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सरांना देखील फॉलो करा. थँक्यू सो मच. थँक्यू सर.